बारगे सर, हॅलो हॅलो, हा मंगेश. हा सर. हा मी आहे ना, मी आहे. आठवते काय अडचण नाही. येस सर, येस सर. जिवाडे सर सुरू करून टाका. जिवाडे सर आवाज येतोय? सर मला येतो तुमचा आवाज. आवाज येतोय ना? हो. बारगे सर, तुम्हाला आवाज येतोय का माझा? आवाज येतोय सर, आवाज येतोय मला. सर जर शक्य असेल तर व्हिडिओ चालू करू शकता का सर तुमचा? तुमचा व्हिडिओ ऑफ आहे सर. बारगे सर, तुमचा व्हिडिओ ऑन करता येईल? 1 मिनिट सर, मी त्यांना कॉल करतो. सर आवाज येतोय म्हणला. सर व्हिडिओ ऑन करता येईल का सर तुमचा? बारगे सर, हॅलो, हा मंगेश. हा सर, बोला. हा, जेव्हा सुरू करतो मला सांग ना म्हणतो. हा सर, 1-2 मिनिटात सुरू होऊन जाईल. हा, मला तेव्हा सगळ्या अडचण. ठीक आहे. त्यांचं फक्त व्हिडिओ ऑन करतो आणि सुरू करतो. सर 2 मिनिटात व्हिडिओ चालू करताय. गुड इव्हनिंग सर, वेलकम सर. नमस्कार. नमस्कार. तर आजच्या सेशनला सुरुवात करतो मी. थोडक्यात मी ओळख करून देतो. आज या ठिकाणी आपण महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र नाशिक विभागातर्फे आयोजित या ई टेंडरिंग, जीएसटी, जेम पोर्टल या संदर्भात आपण एक दिवसीय 1.5 तासाचा आपण वेबिनार आयोजित केला आहे. तर या ठिकाणी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे विभागीय अधिकारी आवरे साहेब, प्रत्येक जिल्ह्याचे प्रकल्प अधिकारी, परत उद्योग क्षेत्रातील बरेचसे नामवंत अधिकारी या ठिकाणी, जसं क्लस्टर योजनेतील काही क्लस्टरचे अध्यक्ष, एज्युकेशन सिस्टम मध्ये जे आम्हाला नेहमी मार्गदर्शन करतात असे काही आमचे मार्गदर्शक सुद्धा या कार्यक्रमासाठी जॉईन आहेत. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आजच्या ज्या सेशनसाठी सर्वात महत्वाचं ज्यांचा वेळ आपल्याला मिळालेला आहे असे टेंडर गुरु म्हणून नावाने परिचित असलेले आणि हर्षद बारगे सर, त्यांचा जवळपास फक्त टेंडरिंग क्षेत्रातला म्हणजे टेंडरच्या माध्यमातून त्यांचा टर्नओव्हर फक्त त्या एका व्यवसायाचा जर बघितलं तुम्ही टेंडरचा तर ते 7 करोडच्या वर त्यांचा टर्नओव्हर आहे. दरवर्षी ते जवळपास 30 ते 35 टेंडर मध्ये पार्टिसिपेशन बाकीच्यासाठी पण करत असतात. असे उत्कृष्ट फॅकल्टी ज्यांचं ई टेंडर गुरु म्हणून युट्यूब चॅनल पण आहे, असे आपण म्हणू शकतो मार्गदर्शक, टेंडर मधले गुरु म्हणून ज्यांना ओळखलं जातं, आशिष सरांचा आपल्याला आज वेळ मिळालेला आहे. आणि मी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र आमचे विभागीय अधिकारी थावरे साहेब असतील किंवा क्लस्टरचे अध्यक्ष लोळगे साहेब असतील, बेजमुत्ता सर असतील, आमचे बरेचसे देशमुख सर वगैरे भरपूर प्रतिष्ठित व्यक्ती या कार्यक्रमात जॉईन झाले. म्हणजे इव्हन 2 तासात या प्रोग्रामचं आम्ही नियोजन केलं आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळालाय. तर मी जास्त वेळ न घेता आमचे विभागीय अधिकारी थावरे साहेब आहेत, तर त्यांना मी 2 मिनिटं, विद्यार्थी सर जॉईन आहेत. सर आवाज येतोय? हो, आवाज येतोय. तर 2 मिनिटं सर आपण तुमच्या परवानगीने आपण थोडं मार्गदर्शन करावं आणि या कार्यक्रमास सुरुवात करून द्यावी अशी मी आपणास विनंती करतो सर.
प्रथम सर्वांचं मनपूर्वक स्वागत या वेबिनारसाठी. आमचे नगर जिल्ह्याचे प्रतिपाधिकारी श्री जोडे साहेब यांनी तो निश्चित घेऊन हा वेबिनार जो ऑर्गनाईज केलेला आहे जीएसटी आणि टेंडरिंग वरती. निश्चितच हा जो वेबिनार आहे आपल्याला अत्यंत चांगल्यापैकी इन्फॉर्मेशन देण्यासाठी ऑर्गनाईज केलेला आहे. आणि जे सध्या नवीन जे बदलतं धोरण जे आहे शासनाचं, ही गव्हर्नमेंट ही मार्केट प्लेस म्हणून जी सध्या निर्माण झालेली आहे, त्या मार्केट प्लेसची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली. आपल्याला ई टेंडरिंगचे वेगवेगळे जे नेम आहेत हे आपल्याला कळावे आणि ई टेंडरिंगच्या माध्यमातून आपल्याला आपला व्यवसाय कसा मोठा करता येईल किंवा वाढ विस्तार कसा करता येईल या दृष्टीने हा वेबिनार आपण ऑर्गनाईज केलेला आहे. महाराष्ट्र उत्तरेतर ही जी सरकारी संस्था जी आहे या संस्थेच्या माध्यमातून असं वेगळ्या विषयावरती आपण वेबिनार सध्या ऑर्गनाईज करण्याचं काम पूर्ण महाराष्ट्रात आपण सुरू केलेलं आहे. वेगवेगळे विषय असतील जसं की जेम्स पोर्टल आहे, बऱ्याच लोकांना माहित नाही त्यामध्ये, ई टेंडरिंग असेल, जीएसटी असेल, त्यामध्ये ह्या ज्या नवीन विषय आहेत ह्या लोकांपर्यंत पोहोचावे, लोकांना नवीन नियम अपडेशन त्यामध्ये काय आहे हे लोकांना माहिती व्हावी या दृष्टीने अत्यंत चांगला पाऊल बनायला हरकत नाही ते घेतले आहे. आणि असे जे फूड असेल त्यामध्ये, फूड प्रक्रिया असेल त्यामध्ये, फूडचे वेगळे लायसन्स असतील त्यामध्ये किंवा गव्हर्नमेंटचे वेगळे लायसन्स असतील व्यवसाय करण्यासाठी, हे सर्व गोष्टीसाठी वेबिनार सध्या एमसीच्या माध्यमातून ऑर्गनाईज केले जातात. संस्थेचं मासिक जे उद्योजक आहे या मासिकामध्ये पण वेगवेगळे लेख प्रकाशित केले जातात. नवीन शासनाचे धोरण असेल, क्लस्टर असेल त्यामध्ये, किंवा म्हणजे वेगळ्या ज्या गव्हर्नमेंटच्या पॉलिसी, वुमेन पॉलिसी असेल, या सगळ्या गोष्टीचा अंतर्भाव त्या उद्योजक मासिकामध्ये केला जातो. आणि आपण ह्या वेबिनारसाठी सर्वांनी वेळ काढून साठी जे रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्याबद्दल सगळ्यांना आभार माना वाटतो त्यामध्ये. कारण हे जो वेबिनार आहे त्यामध्ये जे गव्हर्नमेंट ही मार्केट प्लेस ही म्हणतो आपण, दुसरं गव्हर्नमेंट इथं बिगेस्ट बायर असं पण म्हण आहे त्यामध्ये. व्यक्तिगत एखाद्या इंडिव्हिज्युअल माणसाची खरेदी करण्याची क्षमता आणि शासनाची खरेदी करण्याची क्षमता यामध्ये खूप मोठा फरक आहे. त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे किंवा शासन म्हणजे काय आणि शासनाकडे जर आपल्याला जर व्यवसाय करायचा म्हणलं तर तिथं ऍज अ गव्हर्नमेंट ऍज अ ई मार्केट प्लेस म्हणून आपल्याला हे कळणं गरजेचं आहे. कारण शासनाकडे कोट्यवधी रुपयाचे त्यांच्याकडे इंटरनेटच्या माध्यमातून प्रोटेक्शन दिलं जातं. रोड असते त्यामध्ये किंवा रेल्वे असते त्यामध्ये, रेल्वे लागणाऱ्या वेगळ्या वस्तू असते त्यामध्ये, कॅटरिंग सर्व्हिस असते त्यामध्ये. त्या ज्या वेगळ्या ज्या वस्तू ज्या आहेत त्या वस्तू सुद्धा 10 लाखाच्या वरती जर असेल तर ई टेंडरिंग सुद्धा गव्हर्नमेंटने कंपल्सरी केलेलं आहे. नेमकं 7/5 ला गव्हर्नमेंटने GR काढला आणि त्या GR मध्ये त्यांनी उल्लेख केला की 10 लाखाच्या वरती खरेदी करायची असेल शासनाला तिथं ई टेंडरिंग ही कंपल्सरी आहे. आता ई टेंडरिंगचे फायदे काय आहेत की इथं आपल्या सामान्य लोकांना पण आपला पार्टिसिपेट होता येतं. दुसरी सगळ्यात मोठी अडचण काय की आपल्याला ती प्रक्रिया माहीत होत नाही की ई टेंडरिंग साठी ई डॉक्युमेंट जे असतो आपण जे आपण पब्लिश करतो आपण ते त्याचे बारकावे जे आहेत ते बारकावे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. आणि आज याच्यामध्ये लोक ई टेंडरिंग मध्ये कसं शिकवतात की ई टेंडर तयार कसं करायचं. तर हे ह्या माध्यमातून जेम्स ज्याला म्हणतो GEM गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस त्याचं तयार आपल्याला होणं अत्यंत गरजेचं आहे. त्याचबरोबर शासनाने जे जीएसटी सध्या केलेलं आहे, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, वन नेशन वन टॅक्स म्हणतो आपण, एक राष्ट्र एक कर असं जे सध्या संकल्पना जी आहे. जीएसटी आज सेंट्रल गव्हर्नमेंट असेल त्यामध्ये स्टेट गव्हर्नमेंट असेल त्यामध्ये पण दोन्हीचा पण जीएसटी आहे. त्याचा वाटा वेगळा आहे. जीएसटी हा स्टेटचा वेगळा असेल त्यामध्ये सेंट्रल वेगळा असेल. आणि ई टेंडरिंगच्या माध्यमातून आपल्याला ह्या प्रक्रियेमध्ये सहज आपल्याला सहभाग करता येईल. फक्त आता गरज ह्याची आहे की स्वतःला अपडेट करणे, स्वतःची कॅपॅसिटी बिल्ड करणे. ज्या लोकांना याचं ज्ञान होईल ते लोक चांगले मोठमोठे व्यवसाय करतील, मोठमोठे त्यांना कॉन्ट्रॅक्ट मिळतील, मोठमोठ्या त्यांना व्यवसायाला वाढ विस्तार करण्याचा चांगला स्कोप राहील. आणि हा जो प्लॅटफॉर्म आहे हा प्लॅटफॉर्म तुम्हाला एमसीच्या माध्यमातून तुम्हाला उपलब्ध झालेला आहे. आणि तुमच्यापर्यंत की जीएसटी म्हणजे काय, ई टेंडरिंग काय असते, जेम्स पोर्टल काय आहे, जेम्स पोर्टलचे अजून खूप मोठ्या प्रकारच्या वस्तू असतात, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती तुम्हाला अशा वेबिनारच्या माध्यमातून, ट्रेनिंग प्रोग्रामच्या माध्यमातून तुम्हाला मिळू शकते. काही वेबिनार्स आम्ही एक्सपोर्ट वरती अनाउन्स केल्या तिथं लोकांना एक्सपोर्ट करता यावा.
एक्सपोर्ट प्रोसिजर्स काय असतात, एक्सपोर्ट कोड काय असतो, कुठल्या कंट्रीमध्ये कुठल्या कंडिशनमध्ये आपल्या एक्सपोर्ट करता येऊ शकतं, ही जी माहिती आहे ही माहिती तुम्हाला या वेबिनारच्या माध्यमातून मी तुम्हाला, आणि आपण सर्व लोकांनी जे उद्योजक मासिक आहे, जे मासिक तुम्हाला जिथे कुठे उपलब्ध होईल असे मासिक आवर्जून वाचायला सुरुवात करा, जेणेकरून तुम्हाला अपडेटेड इन्फॉर्मेशन जी आहे ही इन्फॉर्मेशन तुम्हाला त्या मॅगझिनच्या माध्यमातून तुम्हाला मिळेल. पूर्वी ई टेंडरिंगची जी लिमिट होती ही 3 लाखाची होती, पण हे 7 मेच्या GR मध्ये 10 लाख रुपयाची सुद्धा त्यांनी ई टेंडरिंगची लिमिट त्यांनी केलेली आहे. GR हा माझ्याकडे उपलब्ध आहे, तुम्हाला लोकांना हवा असेल तर आपल्याला हे पाठवण्याची तुम्हाला व्यवस्था करता येईल. पण लक्षात घ्या की ज्यांना व्यवसाय करायचा आहे त्यांना स्वतःला अपडेट नेहमी करत राहणे सगळ्यात चांगली गोष्ट असते. म्हणजे जिथं अज्ञान आलं तिथं आपले तोटे आले समजायचं, तिथं आपलं अज्ञान आपण कमीत कमी ठेवलं तर आपल्याला जास्तीत जास्त नफा कमवण्याच्या व्यवसायामध्ये वाढ विस्तार करायचा स्कोप आपल्याला चांगला मिळू शकतो आपल्याला. आणि तुमचं अज्ञान कमीत कमी ठेवण्यासाठी ह्या ज्या संस्था ज्या आहेत, एमसी सारख्या संस्था, ह्या संस्था तुम्हाला मदत करण्यासाठी आहेत. शासनाची संस्था आहेत, काही प्रोग्राम्स हे आमच्या माध्यमातून तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला उपलब्ध आहेत. काही प्रोग्रामसाठी आम्ही नॉमिनल फी चार्ज करतो, त्यामुळे गव्हर्नमेंटचं फंडिंग फायनान्स हा त्या उपलब्ध होत नाही. अशा वेळेस तुम्हाला ह्या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून स्वतःची कॅपॅसिटी बिल्ड करून तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये वाढ विस्तार हा करण्यासाठी करता येईल. तुम्ही फार वेळ काही घेणार नाही. आज तुम्ही लोकांनी जे या फ्री वेबिनारसाठी तुम्ही लोकांनी जे जॉईन झाला, अमूल्य वेळ काढला, त्याबद्दल सर्वांचे एमसी तर्फे मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि सारखं वाचत राहा आणि आपल्या व्यवसायाची वाढ वृद्धी हे करत राहा. एवढं बोलून माझी गोष्ट संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण वेळात वेळ काढून आपण हे मार्गदर्शन केलं प्रशिक्षणार्थींना. आणि आता मी आजच्या सेशनचे टेंडर गुरु हर्षद बारगे सर यांना विनंती करतो की सर आपण आपल्या सेशनला सुरुवात करावी. नमस्कार सर्वांना. माझा आवाज येतोय क्लिअर? हो येतोय सर. काही अडचण नाही आवाजामध्ये? क्लिअर आवाज येतोय सर, नो प्रॉब्लेम. ओके ओके सर, मला पीपीटी आपण शेअर करा जेणेकरून मला आपल्याला एक एक पॉइंट सांगायला सुरुवात करते. येस सर, मी केलंय, अलाउड केलंय. तर सर्वांना सर्वप्रथम नमस्कार. आता आपण सरांनी बरीच माहिती तुम्हाला कमी शब्दात दिली आता, की आता ई टेंडरिंगच्या माध्यमातून 10 लाख रुपयापर्यंतची जी खरेदी आहे आणि 10 लाख रुपयाच्या पेक्षा जास्त आणि 10 लाख रुपयापेक्षा कमीची खरेदी ही टेंडरिंगच्या माध्यमातून केली जाते. टेंडरिंग एक असा बिझनेस आहे की प्रत्येक व्यावसायिकाला एक अपेक्षित असतं की मला असा बिझनेस पाहिजे की जो मला फिक्स पाहिजे. मी मॅन्युफॅक्चरिंग मध्ये जाणार, सर्व्हिस मध्ये जाणार की एनी अदर इंडस्ट्रीमध्ये जर मला काम करायचं आहे तर मी बिझनेस करायची तयारी सर्वांची आहे. सर्वांना वाटतंय की मी एक मोठा उद्योजक व्हायला पाहिजे, कुणाला वाटतंय की मी गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर व्हायला पाहिजे. काही महिला बचत गट मधून काही महिला असतात की त्यांना असं वाटतं की नाही, माझ्या महिलांचा मी काहीतरी ग्रुप मधून एक मोठा बिझनेस करायला पाहिजे. पण जर आपण ग्राउंड लेवलवर जर ह्या गोष्टी करायला गेलो, जर ह्या गोष्टी आपण करण्याचा प्रयत्न केला तर बऱ्याच जणांना यामधून अपयश येतं आणि काही जण सक्सेस पण होतात. मग या सक्सेस होण्याचा राज काय? हे लोक सक्सेस का होतात आणि आपण या व्यवसायामध्ये आपण आपल्या नेचर ऑफ बिझनेस मध्ये अपयशी का होतो, तर ह्या गोष्टी आपण आता समजून घ्यायला पाहिजे. मग ते लोक का सक्सेस होतात? त्यांनी जर ठरवलेलं आहे की नाही मला उद्योजक व्हायचंय, मग त्यांनी काय स्ट्रॅटेजी यूज केलेली असते, ती स्ट्रॅटेजी आपल्याला का नाही माहिती पाहिजे. तर हे कशामुळे होतं, तर आपल्याला त्या व्यवसायामध्ये अवेअरनेस नाही, आपल्याला मार्केटमधून काम कसं घ्यायला पाहिजे ही गोष्ट आपल्याला माहिती नाहीये. आज जे एमसीडीने तुमच्यासाठी जी अपॉर्च्युनिटी आली ही खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे. ही अपॉर्च्युनिटी कोणासाठी आहे तुम्हाला एक थोडंसं ब्रीफ सांगतो. महिला बचत गट, सुशिक्षित बेरोजगार, त्यानंतर सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था, ज्या काही महिला असतील ज्यांना एक चांगला रोजगार त्यांना कुठेतरी पाहिजे असेल त्यांच्यासाठी, ज्या महिला असतील की ज्यांना असं वाटतंय की मला कुठेतरी सेटअप नको, मला एखादं ऑफिस वगैरे नाही टाकायचंय पण तरी सुद्धा मला व्यवसाय करायचा आहे, हा त्यांच्यासाठी आहे. आपल्यापैकी काही जण विद्यार्थी असतील की त्यांना वाटते की नाही, एक 2 ते 3 दिवसामध्ये किंवा मला लगेच आता बिझनेस चालू करायचा आहे, तर असा कुठला बिझनेस आहे की मी शॉर्टकटच्या माध्यमातून मला करता येईल. आपल्यापैकी काही व्यावसायिक आहे की त्यांचा जुना व्यवसाय आहे, पण त्या जुना व्यवसायाच्या सोबत त्या व्यवसायाला मला कुठेतरी बूस्ट करायला पाहिजे,
तो व्यवसाय बूस्ट झाल्यानंतर मला लगेच चांगलं गव्हर्नमेंटचे कामं मिळतील. तर अशा खूप जणांच्या वेगवेगळ्या अपेक्षा आहे आणि त्या सगळ्या अपेक्षांचं एकच सोल्युशन्स आहे, ते आहे गव्हर्नमेंट ई टेंडरिंग आणि जेम पोर्टल, त्याला म्हणतो आपण गव्हर्नमेंट ई मार्केट. हे सोल्युशन असं आहे की जे शून्यातून तुम्हाला बिझनेस करण्यासाठी एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे. आज बिझनेस करायचा तर सर्वांच्या डोक्यात एकच येतं की पैसा पाहिजे, पण या गोष्टीला पूर्णपणे जेम पोर्टलच्या माध्यमातून किंवा ई टेंडरिंगच्या माध्यमातून जर तुम्ही गेले तर तुम्हाला पैशाची गरज पडत नाही आणि तुम्हाला मार्केटमध्ये व्यवसाय कुठं बघण्यासाठी तुम्हाला गरज पडत नाही. आज तुम्हाला सांगतो, 2 गोष्टी तुम्ही बघत असाल. एखादा व्यावसायिक जो तो एखाद्या ठिकाणी विशिष्ट ठिकाणी काम करतो आणि तिथंच तो बघतोय की मला व्यवसाय करायचा आहे, पण मुळात व्यवसाय तो असतो का? कित्येक जण तुम्ही व्यवसाय करत असाल, काही जणांचं शॉप दिसते मला फोटोमध्ये की ते शॉप केलेले आणि त्या शॉपलाच ते व्यवसाय समजतात, पण तो व्यवसाय कितपर्यंत चालतो आणि कितीपर्यंत नाही चालतो हे कोरोना पॅन्डेमिकमुळे तुम्ही आता बरेच जण शिकलात की हा व्यवसाय आपल्याला कसा चालतो. मग आता तुम्हालाही वाटतं की नाही, मी कुठेतरी सपोर्टेड वगैरे काम केलं पाहिजे आणि मी कुठेतरी कॉन्ट्रॅक्ट लेवलवर मला असं काम करायचं की जेणेकरून ते 24 तास 365 दिवस काम चाललं पाहिजे. पण तुमच्या माहिती करता 365 दिवस असं कुठल्याही प्रकारचं काम नसतं. त्यासाठी तुम्हाला तुमची मेंटॅलिटी चेंज करावी लागेल आणि यानंतरचे जे कामं तुम्हाला घ्यावी लागतील तर ते कामं तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट बेसवर घ्यावं लागेल. ऍज अ कॉन्ट्रॅक्टर पद्धतीने तुम्हाला ते काम घ्यावे लागतील. आता कुठलंच काम नाहीये की तुम्हाला वाटतं की प्रत्येक वेळेस मला काम भेटलं पाहिजे, पण ई टेंडरिंग ही तुम्हाला अशी अपॉर्च्युनिटी आहे की कमीत कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये तुम्ही करोडोची झेप इझिली घेऊ शकता. ते पण तुम्ही लगेच कामाला सुरुवात करू शकता, आज उद्या परवा. त्यासाठी तुम्हाला काही कोर्स करण्याची गरज नाही का त्यासाठी तुम्हाला वेगळं काहीतरी शिक्षण घेण्याची गरज आहे, बिलकुल नाही. तुम्हाला फक्त काय करायचं आहे, ई टेंडरिंग हा क्रायटेरिया, जेम पोर्टलचा क्रायटेरिया हा पूर्णपणे तुम्हाला एक कोर्सच्या माध्यमातून पूर्णपणे समजावून घ्यावा लागेल. आज ई टेंडरिंग जर म्हणलं तर प्रत्येकाच्या डोक्यात एकच विषय असतो, तो आपला विषय नाही, तो मोठ्या लोकांचा विषय. ज्यांच्याकडे फायनान्स आहे तो त्यांचाच विषय आहे, तो आपला विषय नाहीये असं म्हणून आपले लोक आतापर्यंत टेंडरिंगच्या माध्यमातून ते खूप लोक मागे आलेले. तर त्या लोकांना बूस्ट करण्यासाठी हा प्रोग्राम आहे, हा सर्वजण समजावून घ्या. आपल्यापैकी बऱ्याच जणांना वाटत असेल माझ्यासाठी आहे किंवा नाही, काही जणांना वाटत असेल की नाही आता लिंक आली जॉईन तर करून बघा, पण हा तुमच्यापैकी सर्वांचाच विषय आहे. हक्कानं सांगतो, हा सर्वांचा विषय आहे आणि तुम्हाला कुठेतरी या विषयातून नक्कीच तुम्ही एक चांगले व्यावसायिक बनू शकता. तर हा विषय तुमच्यासाठीच आहे. फक्त या विषयाचं काय महत्व आहे आपण शॉर्टकटमध्ये तुम्हाला समजावून सांगतो. त्यानंतर बाकीचे जे काही कंटेंट्स असतील ते आपण या कोर्समध्ये नक्कीच घेणार आहोत. तर सर एक जी आपली पीपीटी 1-2 मिनिटं सर्वांना फ्लॅश करा. माझ्याकडनं फ्लॅशचा ऍक्सेस होत नाहीये, तर तुम्ही तो फ्लॅश करा पीपीटी. जिवाडे सर पीपीटी तुमच्याकडे आहे का? व्हॉट्सअप करता? ओके. सरांनी मला लॅपटॉपचा पण ऍक्सेस आहे, तर 2 मिनिटं मी क्रोमच्या माध्यमातून वेबसाईट वगैरे ओपन करतो. म्हणजे सर त्यांचं सर होते. आपल्या सर्वांच्या समोर एक वेबसाईट फ्लॅश होत असेल. काही जणांनी कदाचित बघितली असेल तर काही जणांसाठी ती वेबसाईट नवीन असेल, पण तुमच्यासाठी आनंदाची बातमी सांगतो, या वेबसाईटवर तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या तालुक्यातील, तुमच्या गावातील कमीत कमी नाही म्हणलं तरी करोडो रुपयाचे कामं पडलेले. पण दुर्दैव असं आहे की आपल्याला ई टेंडरिंग माहिती नसल्यामुळे आपण त्या वेबसाईटला कधी गेलो नाही, कधी आपण समजावूनच घेतलं नाही की त्या वेबसाईटला आपल्याला काय मिळू शकतं आणि ती वेबसाईट आपल्याला काय काय पद्धतीचे काम देऊ शकते. ई टेंडरिंगच्या माध्यमातून या वेबसाईटला करोडो रुपयाचा बिझनेस अवेलेबल आहे, पण ई टेंडरिंगची जी काही प्रोक्युरमेंट आहे, जी काही सायकल्स आहे, ती सायकल आपल्याला माहिती नाही. तर ती सायकल आपण आज समजावून घेणार आहोत की जेणेकरून या सायकलच्या माध्यमातून मला सुद्धा गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर बनायचं आहे, मला सुद्धा माझा जो काही सेल असेल, मला सुद्धा कंपनीमध्ये काम करण्याची इच्छा आहे की मला कंपनीमध्ये नुसतं काम करायचं नाहीये, पण कंपनी सोबत मला कसं काम करायचं की माझा माल, माझी सर्व्हिस ही मला कंपनीमध्ये द्यायची आहे. माझी जी काही प्रॉडक्ट्स असतील, माझे जे काही बिझनेस मी करत असेल तर मला कंपनी सोबत टायअप व्हायचंय. आपल्या लोकांची सोच काय असते की मला कंपनीत काम करायचंय, पण त्यांनी स्वतःला कधी आजमावून पाहिलेलं नाहीये की नाही मी कंपनीमध्ये तर नाही, मी त्या कंपनीचा सप्लायर कसा बनू शकतो. माझा माल जो असेल, माझी सर्व्हिस असेल,
तर ती सर्व्हिस मी एखाद्या कंपनीला कसा देऊ शकतो. तर ही मेंटॅलिटी जर आपण बनवली तर नक्कीच आपण मोठ्या सप्लायर प्रमाणे काम करू शकतो आणि तेच आपल्याला शिकायचंय. आजच्या या सेमिनारच्या माध्यमातून, आजच्या या सेशनच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांना एक अपॉर्च्युनिटी आहे की तुम्ही सर्वजण आपण गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर बनू शकतो. मग तुमच्यापैकी ज्या माणसाची इच्छा असेल तर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाकायचंय, कोणी आवाज वगैरे करायचा नाही, फक्त चॅट बॉक्स मध्ये टाका की कुणाला गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर बनण्याची इच्छा आहे. ते पण जास्त पैसे न खर्च करता खूप कमी पैशामध्ये तुम्हाला अपॉर्च्युनिटी आपण देतोय. आपल्यापैकी किती जणांची इच्छा आहे चॅट बॉक्स मध्ये टाका, मला बघू दे किती जणांचा इंटरेस्ट आहे की व्यावसायिक मध्ये त्यांना कॉन्ट्रॅक्टर शॉर्टकट मध्ये बनायचे असे किती जण आहे, मला सुद्धा बघायचंय. कारण गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर जर बनायचे तर बऱ्याच जणांचा प्रश्न एक येतो की गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर बनायचे तर खूप सारे पैसे लागतात, ते आपलं काम नाहीये, ते मोठ्या मोठ्या लोकांचा विषय आहे. तर त्यासाठी सोल्युशन्स आहे. तुमच्याकडे पैसे असेल नसेल हरकत नाहीये, प्रत्येक वेळेस व्यवसायाला पैशाची गरज पडत नाही. व्यवसायासाठी सर्वात महत्वाची गोष्ट असते ते असते टेक्निकल अनालिसिस आणि दुसरं असतं फायनान्शियल अनालिसिस. तुमच्याकडे टेक्निकल फायनान्सिस असेल, त्यानंतर टेक्निकल असेल आणि फायनान्शियल अनालिसिस तरी सुद्धा तुम्ही व्यवसाय करू शकता. बऱ्याच जणांच्या कमेंट्स येत आहे, मग नक्कीच तुम्ही गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर बनू शकता. आज तुमच्याकडे काय नाहीये मी तुम्हाला आज समजावून सांगतो. हे कदाचित तुम्हालाही माहिती असेल की आपला जो काय नाहीये. आज तुमच्याकडे, तुमच्यापैकी काही जणांकडे पैसा आहे पहिली गोष्ट, पण व्यवसाय काय करावा हे त्यांना माहिती नाही. काही जणांकडे पैसाही नाहीये पण त्यांची इच्छा एवढी प्रबळ आहे की ते आज असं त्यांनी ठरवलेलं आहे की मी काहीही करू शकतो, फक्त मला सांगा की मी काय करायला पाहिजे. सगळ्यांच्या मनात आहे की फक्त मला तुम्ही सांगा, मला तुम्ही मार्ग दाखवा, मला बूस्ट करा, मी तिथून सोनच काढू शकतो, फक्त मला तुम्ही सांगा की मी काय करायला पाहिजे. तर आज तुम्हाला बिझनेस देतो, तुम्ही तुमची टेक्निकल फायनान्शियल अनालिसिस यूज करायचं आणि तुम्ही तुमची स्वतःची जी काय अनालिसिस करून स्वतःच्या पायावर आपण कसं उभं राहता येईल हे ई टेंडरिंग मधून दुसरं सोल्युशन मी तुमच्या समोर आज देतोय. सर्वांना माझा विषय समजतोय? सर येस सर. नक्की समजायला पाहिजे कारण खूप इंटरेस्टिंग विषय आहे टेंडरिंग. शॉर्टकट मध्ये कॉन्ट्रॅक्टर बनण्याचा फॉर्म्युला तुम्हाला देतोय, तो फॉर्म्युला यूज करायचा आहे आणि उद्या परवापासून काम करायला सुरुवात करायची. एमसीडी आणि आपली टीम जी आहे ती टीम तुम्हाला शेवटपर्यंत सोडणार नाही. जोपर्यंत तुम्ही गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर बनत नाही किंवा तुम्ही एखाद्या प्रायव्हेट सेक्टर काम होत नाही तोपर्यंत आपली जी टीम तुम्हाला कुठेही सोडणार नाही. एमसीडी तुम्हाला पूर्णपणे त्याचं मार्गदर्शन करते. त्यामुळं आतापर्यंत जो मी विषय तुम्हाला समजावून सांगणार आहे तो विषय काही जणांनी लिहू सुद्धा शकता किंवा तो विषय पूर्णपणे समजावून घ्यायचा आहे. काही गोष्टी समजल्या नसतील, तुमचे काही प्रश्न असतील तर त्यासाठी आपण एक 10-15 मिनिटाचा वेळ सुद्धा ठेवू, त्यामध्ये तो विषय आपल्याला डिस्कस करायचा आहे. तर सर्वप्रथम समजावून सांगतो, तुमच्या समोर जी वेबसाईट या अगोदर जी फ्लॅश होते त्या वेबसाईटमध्ये कित्येक करोडो रुपयाचे काम आपल्याला मिळतात, पण ते काम आपल्यासोबत कसे मिळतील, आपल्याला ते काम कसे घेण्यात येतील, तर त्याची तुम्हाला थोडीशी शेअरिंग सांगतो. पण सर्वप्रथम सर्वांना प्रश्न करतो, आपण कोणत्या कोणत्या जिल्ह्यामधून जॉईन केलेलं आहे त्या जिल्ह्याचे नावं चॅट बॉक्स मध्ये लगेच टाका. आपण तुमच्याच जिल्ह्याचे काम आपल्याला तुम्हाला कसे घेता येतील लगेच त्याच काम आपण लाईव्ह घेण्याचा प्रयत्न करू, लाईव्ह ते काम समजावून घेण्याचा प्रयत्न करू. कोणकुठल्या जिल्ह्यामधून आपल्याकडे लोक जॉईन झालेले सर्वजण जिल्ह्याचे नाव टाका, आपण त्यापैकी एक जिल्हा घेऊ आणि त्यानंतर त्या जिल्ह्याविषयी आपण कामाची लगेच चर्चा करू. नगर, नाशिक, नगरचे मला वाटतं जास्त आहे आपल्याकडे. तर आपल्यापैकीच एक जिल्हा घेतोय मी आणि ई टेंडरिंग काय असतं आणि आपण ते का करायला पाहिजे आणि भविष्याची ती गरज काय आहे हे पण तुम्हाला मी महत्व समजावून सांगतो. तुम्हाला एक सांगतो, एक व्यावसायिक बनताना गरजेचं असं असतं की आपण काय वस्तू बनवतो आणि ती वस्तू मार्केटमध्ये चालते की ती वस्तू मार्केटमध्ये लागते किंवा नाही. ह्या गोष्टीचं जर आपण अनालिसिस केलं नाही तर आपण प्युअर व्यावसायिक कधी बनू शकतच नाही. आपला स्वप्न ते स्वप्नच राहील. तर आपल्याला पडलेले स्वप्न आहे, तर ते आपल्याला पडलेले स्वप्न आता आपल्याला पूर्ण करायचे आहे आणि आपल्याला त्या स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला ई टेंडरिंग हा क्रायटेरिया पूर्णपणे समजावून घ्यायचा आहे. ई टेंडरिंग काय असतं, एखाद्या डिपार्टमेंटला एखादी गोष्ट जर लागली तर प्रत्येक वेळेस एखाद्या डिपार्टमेंटचा ऑफिसर डायरेक्ट मध्ये मार्केटमध्ये जातो का की एखादी वस्तू लागली
तर चालले ते मार्केटमध्ये सर्व साहेब लोक आणि त्यांना ती वस्तू खरेदी करायची आहे, तसं होत नाही. ती खरेदी करण्यासाठी एक प्रकारची प्रोसिजर असते. ती प्रोसिजर फॉलो केल्यानंतर मार्केटमध्ये गेल्यानंतर त्यांना त्या पद्धतीची प्रोसेस फॉलो केल्यानंतर ते काम आपल्याला घ्यावं लागतं आणि त्या पद्धतीचं ते काम मिळवावं लागतं. पण ती प्रोसिजर काय, तर मार्केटमध्ये आपण ज्यावेळेस जातो तर गव्हर्नमेंट काय करते, त्यांची एक वेबसाईट असते, त्या वेबसाईटवर ती रिक्वायरमेंट टाकते. उदाहरणार्थ आपल्यापैकी समजा एक आपण समजू की पालघर, नाशिक, ठाणे मधले काही जण आहे, तर ठाण्याच्या कलेक्टर ऑफिसमध्ये जे काही लेबर लोक लागतील तर त्यांना ते लेबर पाहिजे, तर त्यासाठीची रिक्वायरमेंट ते कुठे टाकतील, ते मार्केटमध्ये सांगतील का अनाउन्समेंट करून की आम्हाला ठाण्यासाठी हे गोष्ट लागते, आम्हाला ते लागते, हे अशा गोष्टी लागतात, तर ते कधी तसं सांगत नाही. डिपार्टमेंट काय करते, एक प्रकारचं प्रोक्युरमेंट करते आणि ते प्रोक्युरमेंट पूर्णपणे एका वेबसाईटला फ्लॅश करते. जी की वेबसाईट मी तुम्हाला आता तुमच्यासमोर फ्लॅश केली होती, त्या वेबसाईटला ते प्रोक्युरमेंट करते आणि त्या वेबसाईटला ती सर्व रिक्वायरमेंट टाकते की अशा अशा गोष्टीची आम्हाला रिक्वायरमेंट लागते, तर ही वस्तू इतक्या दिवसापर्यंत आमच्यापर्यंत पोहोच करा आणि त्या वस्तूची एवढी एवढी व्हॅल्युएशन असते. तर त्या पद्धतीचं ते तुमच्या समोर ती गोष्ट पूर्णपणे प्रेफर करतात आणि ती गोष्ट आपण बघून पूर्णपणे ती गोष्ट समजावून आपण त्यांना सप्लाय करायची. आणि आपण जर ती वस्तू त्यांना विहित वेळेत जर सप्लाय केली तर सप्लाय केल्यानंतर लगेच आपल्याला पेमेंट मिळतं. म्हणजे किती नॉर्मल गोष्ट आहे. प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करायचं असलं तर किती स्किल्स आहे की तो व्यक्तीचे पैसे मिळतील किंवा नाही, ते व्यक्ती पैसे माझे डुबवेल का, म्हणजे कित्येक गोष्टीची तुम्हाला माहिती आहे प्रायव्हेटमध्ये आपल्याला काम करणं किती अडचण आहे. पण असा जर बिझनेस असेल की ती व्यक्ती आपल्याला समजावून सांगते की ही गोष्ट मला पाहिजे आणि ती तुम्हाला फक्त काय करायचंय, काही वेळेमध्ये तुम्हाला ती गोष्ट सप्लाय करायची आहे आणि ती सप्लाय केल्यानंतर 1-2-3 महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला पूर्णपणे पैसे सुद्धा मिळत आहे. तर असं काम करण्यामध्ये किती मजा आहे. जे की एखादी दुकान टाकायची, त्या दुकान टाकल्यानंतर फर्निचरमध्ये पैसे घालायचे, त्यानंतर आपल्याला किराया वगैरे त्या व्यक्तीचा द्यायचा आहे. म्हणजे किती स्किल्स आहे. तो मटेरियल कधी जाणार, कधी विकणार, तो विकेल किंवा नाही, पण तुमचा जो काही खर्च आहे तो चालू राहील. तर ह्या गोष्टी आता आपल्याला करायच्या नाही. आपल्याला असा बिझनेस करायचा आहे की जो मार्केटमध्ये लागतोय आणि तो बिझनेस करूनच आपण पूर्णपणे प्रोक्युरमेंट करून मार्केटमध्ये जास्तीत जास्त पैसे आपल्याला कमवता येतील. मग अशा पद्धतीचा बिझनेसचा एकमेव सोल्युशन आहे ई टेंडरिंग. ई टेंडरिंग मध्ये तुमच्या समोर मी एक सॅम्पल टेंडर घेऊन येतोय. त्या टेंडरची स्टडी करता करता तुमच्या लक्षात येईल की ई टेंडरिंग मध्ये किती अपॉर्च्युनिटी आहे. आपण जे आतापर्यंत करत होतो तर त्या गोष्टीसाठी कित्येक स्किल यूज करावं लागत होते आपल्याला. त्या करता करता किती अडचणी आहे. माल ठेवा, समोरचा व्यक्ती पेमेंट देईल किंवा नाही, नंतर पेमेंटच्या नंतर अजून कित्येक मोठ्या गोष्टी असतात की त्यानंतर पेमेंटला सुद्धा अडचण येते. तर ई टेंडरिंग हे इतकं चांगलं सोल्युशन आहे की तुमच्यापैकी प्रत्येक जण करू शकतो. त्यासाठी वयाची अट नाहीये, त्यासाठी तुम्हाला जास्त काही गोष्टी करायची नाही, खूपच नॉमिनल गोष्ट आहे, इझिली तुम्ही करू शकता. पण कॉन्ट्रॅक्ट कोणकोणत्या पद्धतीचे असतात, गव्हर्नमेंटला ही गोष्ट चालते किंवा नाही, असे पण तुमच्या समोर प्रश्न असतील. तर 10,000 पेक्षा जास्त व्यवसाय जे गव्हर्नमेंटच्या माध्यमातून मागवले जातात. काही गोष्टीचं तुम्हाला आश्चर्य होईल, हे काही वस्तू जे आहेत तर अंडे, केळी, दूध, जेवण पुरवठा, मनुष्यबळ पुरवठा, फायर एक्स्टिंग्विशर पुरवठा, फर्निचर पुरवठा. एखादा व्यक्ती तुमच्यापैकी इलेक्ट्रिशियन असेल, त्याला वाटत असेल की बाबा मी तर इलेक्ट्रिशियन आहे पण माझ्या पद्धतीचा बिझनेस गव्हर्नमेंटमध्ये चालतो किंवा नाही, तर त्याचं सोल्युशन सुद्धा आहे. एखादा खूप बेरोजगार आहे की त्याला काहीही येत नाहीये पण त्याची इच्छा आहे की नाही मला काहीतरी मोठं करायचंय, तर तो व्यक्ती सुद्धा इथे ई टेंडरिंग शिकून तो सुद्धा 1 कोटीपेक्षा जास्त मजल मारू शकतो. पण त्यासाठी तुम्हाला ई टेंडरिंगची पॉलिसी पूर्णपणे समजावून घ्यावी लागेल. ई टेंडरिंगची पॉलिसी जर आपण शिकलो तर नक्कीच आपण एखाद्या डिपार्टमेंटमध्ये स्वतः एक कॉन्ट्रॅक्टर म्हणून तुम्ही मार्केटमध्ये येऊ शकता. आता तुम्ही ठरवायचंय की तुम्हाला एखाद्या व्यक्तीने किराणा दुकानदार म्हणून संबोधलं पाहिजे की तुम्हाला एखादा कॉन्ट्रॅक्टर म्हणून संबोधलं पाहिजे. पण आता तुम्ही एमसीडीच्या माध्यमातून जॉईन केलेले आहात, तुम्ही आपले आता एक पार्टिसिपेटच आहात. त्यामुळे माझी इच्छा आहे की तुमच्या सर्वांना एकाच गोष्टीने मार्केटमध्ये तुम्हाला आवाज दिला पाहिजे, तुम्हाला संबोधलं पाहिजे. तो शब्द म्हणजे कॉन्ट्रॅक्टर. वाटतंय ना बऱ्याच जणांना की तुम्हाला ते वाटतं की नाही मला किराणा दुकानवाला बोलावलं पाहिजे, का तुम्हाला असं वाटतं की नाही मला इलेक्ट्रिशियन म्हणून बोलावलं पाहिजे. माझी इच्छा आहे की तुम्हाला गव्हर्नमेंटमध्ये असो की प्रायव्हेट सेक्टरमध्ये असो तुम्हाला फक्त एकच शब्द म्हणून तुम्हाला संबोधलं गेलं पाहिजे, ते म्हणजे कॉन्ट्रॅक्टर, म्हणजे ठेकेदार. त्याला काही जण म्हणतात गुप्तेदार. तर गुप्तेदार म्हणून तुम्हाला संबोधलं पाहिजे आणि तुम्हाला हक्काचा बिझनेस सुद्धा देतोय. या माध्यमातून टेंडरमध्ये नुसतं तुम्हाला काम आपण सजेस्ट करून दाखवत नाहीये, यासोबत तुम्हाला काम सुद्धा देतोय.
तुम्हाला फक्त काय करायचं आहे, ई टेंडरिंगची पॉलिसी शिकायची आहे. ती पॉलिसी तुम्हाला तुमच्या डॉक्युमेंट्सवर यूज करून लगेच काम घेणं सुरुवात करायची आहे. जास्त काही अवघड गोष्ट नाहीये. आता तुम्हाला एक टेंडर दाखवतोय आणि त्या टेंडरमध्ये तुम्हाला सर्व गोष्टी समजावून घ्यायच्या. काही जर प्रश्न असतील तर मधात कोणी विचारायची नाही. एमसीडीचे ऑफिसर तुम्हाला सांगतील, तो विशिष्ट वेळ देतील, त्या वेळेतच तुम्हाला ते प्रश्न विचारायचे. तुम्हाला सर्वांना एक पीडीएफ दिसत असेल बघा. आता मी तुमच्या समोर इंटरेस्टिंग टेंडर घेऊन आलेलो आहे. हा बोला, कोणाचा आवाज येतोय? स्क्रीन दिसत नाही सर. स्क्रीन दिसत असेल बघा. नाही सर, दिसत नाही सर्वांना. नाही दिसत आहे स्क्रीन. स्क्रीन ऑफ आहे सर. मी शेअर स्क्रीनचा ऑप्शन केला यूज. सर प्रेझेंटेशन इकडनं करू? टेंडरची पीडीएफ शेअर केली बघा. लोड होती, लोड होत असेल कदाचित, कारण ती पीडीएफ मोठ्या साईजची आहे. हो, लोडिंगला होते. ओके, दिसते आता. आली. तर हे एक प्रकारचं टेंडर मी तुमच्या समोर दाखवतोय. टेंडरची खासियत अशी आहे, मला तुमचं शिक्षण काय झालेलं आहे किंवा काय झालेलं आहे याच्याशी कुठलीही गोष्ट आपण नाही राहत. तुमचं शिक्षण असो नसो किंवा उच्च शिक्षण असेल तर चांगलंच आहे, पण तुमचं कदाचित शिक्षण पण नसेल तरी सुद्धा तुम्ही गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर बनू शकता. पण गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर कसं काय बनू शकतो, बऱ्याच जणांना प्रश्न पण असेल. तर या कोर्सच्या माध्यमातून आपण तुम्हाला गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर 100% बनवू शकतो. पण त्यासाठी याच्या काही बेसिक गोष्टी असतात, त्या गोष्टी आपण शिकू. मी तुमच्या समोर एक टेंडर घेऊन आलेलो आहे. ते टेंडर तुम्ही सर्वजण अगोदर वाचून घ्या. सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात या प्रकल्पाच्या अंतर्गत असलेल्या 42 पैकी 33 शासकीय आश्रमशाळेतील प्रवेशित विद्यार्थ्यांना कोंबडीचे अंडी पुरवठा करण्यासाठी जाहीर प्रथम ई निविदा आहे. मग आता यांना अंडी पुरवठा करायची आहे, यांना बनाना वगैरे पुरवठा करायची आहे. मग यांनी काय केलंय नेमकं, हे डॉक्युमेंट्स काय, हे कशासाठी त्यांनी दिलं, तर ही गोष्ट जी आहे ती तिथली नंदुरबारचं जे डिपार्टमेंट्स आहे, तर नंदुरबारच्या डिपार्टमेंटमध्ये अशा गोष्टीची त्यांना रिक्वायरमेंट आहे, अशी त्यांना गरज होते. ती गरज त्यांना फुलफिल करण्यासाठी त्यांनी काय केलं, शासनाच्या एका वेबसाईटला हे पत्र टाकलं. हे पत्र म्हणजे ई निविदा, ज्याला म्हणतो आपण निविदा टेंडर. या पद्धतीला याला म्हणतात टेंडर. काही जणांना कोटेशन वाचल्यानंतर वाटत असेल की काय काय दाखवलं आम्हाला, काही समजत नाही किंवा काय नाहीये. पण ज्या वेळेस तुम्ही या कोटेशनची व्हॅल्यू बघसाल तर बरेच जण अचंबित होणार की काय, याची व्हॅल्युएशन किती आहे. काही जणांना माहिती असेल तर बघा, तुम्हाला ज्या स्क्रीनवर दिसत असेल, हे 1 कोटी रुपयाचं टेंडर आहे. मग 1 कोटी रुपयाची खरेदी आहे, ही आपल्यासाठी आहे का, आपण हे करू शकतो का? तर मी तुम्हाला गॅरंटी देतो, तुमच्यापैकी प्रत्येक जण अशा पद्धतीची कामं करू शकता. पण त्या अगोदर तुम्हाला ई टेंडरिंग प्रॉपर ही गोष्ट शिकायला पाहिजे. तर या डिपार्टमेंटनी काय केलं, अशा पद्धतीची त्यांना गरज होती. मग ती गरज त्यांनी फुलफिल करण्यासाठी काय केलं, एका शासनाच्या वेबसाईटला या पद्धतीची त्यांनी रिक्वायरमेंट टाकली. आता तुम्हाला माहितीये, तुम्हाला जर एखादा आयफोन घ्यायचा असेल, तुम्हाला जर ऑनलाईन किराणा मागवायचा असेल, तर डायरेक्टली आपण कधी कधी काय करतो, ऑनलाईन मागवायचं असेल तर तुम्हाला गरज नाहीये कुठून ती येईल वस्तू. फक्त तुम्ही काय करता की तुम्ही ती वस्तू जर घ्यायची असेल तर तुम्ही ती वस्तू त्या वेबसाईटला फ्लॅश करता आणि फ्लॅश केल्यानंतर बरोबर 7 ते 8 दिवसांमध्ये ती वस्तू तुम्हाला घरपोच मिळते. मग ई टेंडरिंग मध्ये सुद्धा असंच असतं. तुम्हाला जी वस्तू लागते तर ती वस्तू डिपार्टमेंट काय करते, ती वस्तू या वेबसाईटला फ्लॅश करते. या वेबसाईटला ती वस्तू फ्लॅश केल्यानंतर बाकी जण काय करतात, आपल्यासारखे जे काही ठेकेदार असतात, कॉन्ट्रॅक्टर असतात किंवा जे काही महिला वर्ग असतील, तर ते काय करतात, ही वस्तू बघतात. ती वस्तू बघितल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, तुमचा एक रेट कोट करायचा आहे. तो रेट कोट केल्यानंतर लगेच ती वस्तू, जर तुमचा रेट जर कमी असेल तर लगेच ती वस्तू तुम्हाला त्यांना पोच करायची आहे आणि विहित वेळेत तुम्हाला पैसे सुद्धा मिळत आहे. आज जी तुम्हाला दाखवतोय की यांनी काय सांगितलं, 42 पैकी 33 आश्रम शाळांमध्ये यांना काय पुरवायचं आहे, फक्त कोंबडीची अंडे त्यांना पुरवायची. काही अवघड तर मला वाटतं नाहीये, सोपी गोष्ट आहे. आणि यासाठी मला तर वाटतं काही मोठं शिक्षण लागत नाही की ग्रॅज्युएट वालाच व्यक्ती पाहिजे किंवा त्याचं वय जास्त पाहिजे, तर असं बिलकुल नाहीये. 18 वर्षापासून तुमचं जे काही जास्त वय असेल तो सुद्धा व्यक्ती इथं करू शकतो. तुमचं शिक्षण असो नसो,
तरी सुद्धा पार्टिसिपेट करून तुम्ही अशा पद्धतीचं टेंडर इझिली घेऊ शकता. हा एक महत्वाचा विषय. तुम्ही इझिली घेऊ शकता. मग असं काम घेण्यासाठी किंवा अशा पद्धतीचा बिझनेस घेण्यासाठी काय लागतं? तर अशा पद्धतीचा बिझनेस करण्यासाठी आपल्याला काही विशिष्ट डॉक्युमेंट लागतात. मग ते डॉक्युमेंट्स घेतल्यानंतर आपण अशा पद्धतीचे टेंडर घेऊ शकतो. काही जण वाचत असतील इथं बयाना रक्कम दिसते, इथे टेंडर फी दिसते, तर तो विषय सुद्धा विसरून जा. जर तुम्ही काही लायसन जर काढले, जसे की MSMEचं लायसन असेल, उद्योग आधार, उद्यम स्वयं, तर अशा पद्धतीचं लायसन काढल्यामुळे तुम्हाला शासनाकडून ही जी काही EMD तुम्हाला दिसते 1 लाख रुपये आणि जे काही तुम्हाला टेंडर फी दिसेल, तर ती टेंडर फी तुम्हाला 1 रुपया सुद्धा न भरता तुम्ही 1 कोटी रुपयाच्या टेंडरला पार्टिसिपेट होऊ शकता. हे फक्त ई टेंडरिंग मध्ये शक्य आहे. हा सर्वात महत्वाचा विषय आहे आणि अति महत्वाचा पॉईंट मी तुम्हाला सांगितला की तुमच्याकडे जर फायनान्शियल वीक असेल किंवा नसेल सुद्धा, तरी सुद्धा तुम्ही 1 कोटी रुपयाचं टेंडरसाठी आत्ताच तुम्ही बीड करू शकता. त्यासाठी तुम्हाला ई टेंडरिंग हा क्रायटेरिया पूर्णपणे समजावून घ्यावा लागेल. तुम्हाला तो व्यवस्था शिकावा लागेल. लक्षात येते सर्वांच्या? कुणाचा काही प्रश्न आहे या गोष्टीबद्दल? कोणाला प्रश्न पडला का या गोष्टीबद्दल? प्रश्न पडला असेल तर विचारा. नाही. तर सर्वांना विषय समजला? हॅलो सर, लातूर होतो सचिन कांबळे. बोला सर, MSME चे सर्टिफिकेट आणि उद्योग आधार जर काढले तर तुम्हाला हे बयाना रक्कम वगैरे लागणार नाही म्हणलात. तर हे अशा कुठल्या व्यवसायामध्ये काढलं पाहिजे सर्टिफिकेट? हे महिला बचत गट, सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था आणि ज्यांचा MSME च्या अंतर्गत व्यवसाय तो त्यांच्यासाठी आहे. तर आता बाकी कुणाचे प्रश्न नाहीये? बाकी कुणाचे काही प्रश्न आहे? नंतरचा पॉइंट घ्यायचा आहे. हा बोला. हॅलो, MSMEच्या अंतर्गत कोणते येतात बिझनेस? आवाज क्लिअर येत नाहीये. हॅलो, हा बोला बोला. मी गोरेगाव मधून सरला सोनाने बोलते, मुंबई. कोण बोलताय? सरला सोना. ओके ओके बोला. MSC तुम्ही बोलताय त्याच्यामध्ये कोणते कोणते बिझनेस येतात, म्हणजे ते मला जाणून घ्यायचं. नेचर ऑफ बिझनेस त्याच्यामध्ये खूप आहे. MSME आहे, विशेष म्हणजे तुम्ही महिलाच आहात, हाच मोठा विषय आहे. प्रत्येक महिलांना गव्हर्नमेंट मध्ये राखीव टेंडर ठेवलेले असतात. तुम्हाला घरी बसल्या सुद्धा तुम्ही काम करू शकता. तुमचं गोडाऊन असेल नसेल हरकत नाही, तुमचं कुठं शॉप असेल हरकत नाही. फक्त तुम्ही महिला जर असाल आणि जर तुमचा तो क्रायटेरिया पण फुलफिल असाल तर तुम्ही मोठ्यात मोठे टेंडर त्यासाठी पार्टिसिपेट होऊ शकता. तुम्हाला ते टेंडर मिळू शकतं 100%. ओके, ठीक आहे सर. नमस्कार, सावे बोलतो. नमस्कार, बोला. हॅलो हॅलो. हा बोला सर, बोला. हा बोला ना, बोला ना. सर, ई टेंडर बद्दल थोडीफार माहिती आहे मला, पण त्यासाठी लागणार जे कोड असतो, तो कोड काढण्यासाठी जे पेपर लागतात, ते सगळं MCD मदत करणार आहे का? तुमच्या माहिती करता जर आपला जो प्रोग्राम आहे MCD ने जो ऑफर केलेला आहे तो प्रोग्राम व्यक्ती अटेंड करेल, त्यांना मी ऑलरेडी एक गोष्ट क्लिअर करून देतो. जो व्यक्ती तो प्रोग्राम आपला पूर्णपणे अटेंड करेल तो 100% एक शासकीय कंत्राटदार बनेल. तो नक्कीच त्याचा व्यवसाय लगेच तर सुरू होईलच, पण तो प्रत्येक टेंडरसाठी कसा क्वालिफाय होईल आणि क्वालिफाय होण्यासाठी काय काय गोष्टीची पूर्तता करावी लागेल ते सर्व काही गोष्टीचा सेटअप आमच्या माध्यमातून, टेंडर गुरुच्या माध्यमातून सर्वांना आपण देतोय. त्याच्यामध्ये तुम्हाला कॉन्ट्रॅक्टरसाठी अपॉर्च्युनिटी देतोय. पण ई टेंडरिंग मध्ये कुठले कुठले व्यवसाय चालतात त्या व्यवसायाची आपण डीप वर माहिती त्या कोर्समध्ये सर्वांना शिकवणार आहोत. तो कोर्स ज्यांनी अटेंड केला त्यांनी असं समजायचं की कोर्स झाल्यानंतर मी 100% एक गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर बनूनच बाहेर पडेल, ही ऍश्युरिटी मी तुम्हाला या माध्यमातून समजावून सांगतो. आणि तुम्ही जो आता प्रश्न केला की गव्हर्नमेंट साठी कोड वगैरे लागतो, तो विषय डोक्यातून काढून टाका. गव्हर्नमेंट साठी कुठलाही कोड वगैरे लागत नाही. एक मिनिमम डॉक्युमेंट म्हणजे जास्तीत जास्त टेंडर
घेऊ शकता. डिजिटल की जी म्हटली जाते. हा, टेंडरिंग साठी एक डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट लागतं, जे की एक USB टाईप असतं. तर ते सर्टिफिकेट असेल नसेल तरी सुद्धा तुम्ही काही प्रकारचे टेंडर घेऊ शकता. त्याला आपण कोटेशन म्हणतो, दरपत्रक. कारण 10 लाख रुपयाच्या पेक्षा कमीची जी खरेदी आहे ते सुद्धा डिजिटल की काढण्यासाठी MCD कडनं पण मदत होईल ना? हो हो हो. MCD तुम्हाला गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर बनवल्याशिवाय सोडणार नाही. ती तुम्हाला पूर्णपणे मदत करेल, त्याचबद्दल तुम्ही निश्चिंत राहा. हॅलो. हा बोला. हा नमस्ते सर, मी प्रवीण बोलतो. नमस्कार. नमस्कार. कांबळे, कोल्हापूर बोलतोय मी. ओके. हा नमस्कार सर. सर मी फेब्रुवारीमध्ये, यावर्षी फेब्रुवारीमध्ये जेम पोर्टलवरून मी डायरेक्ट मुंबईतून मिळवलेलं आहे, म्हणजे त्यांचा मेंबर झालेलो आहे. आणि त्याच्यानंतर काही म्हणजे त्यांच्या वेबसाईटवरती पण मी सर्च केलं ते. तर काही कॉन्ट्रॅक्ट असे होते की काही लोक म्हणजे आरसीएफ मध्ये त्यांना टीव्ही लागणार होते, LED टीव्ही. तर माझं जो रजिस्ट्रेशन झालेलं आहे LED बल्ब आणि LEDच्या संदर्भात, इलेक्ट्रॉनिकच्या संदर्भातच होतं. आणि त्यात त्यांना टीव्ही वगैरे लागणार होते. त्याचं सगळं मी स्टडी केला. पण नंतर असं लक्षात आलं की त्यांना डीलर कोड पाहिजे होता. नाही, त्यांना डीलर कोड पाहिजे नव्हता. त्यांना OEMचं ऑथरायझेशन पाहिजे होतं. बरोबर आहे. हा. नाही पण ऐका ना, आपला जो सेमिनार आता होतोय ना, हा फक्त ई टेंडरिंग आणि जेमचं आपण एकदा माहिती सांगतोय तुम्हाला. याच्यावरचं जे उत्तर आहे ते डीप मध्ये मी तुम्हाला देऊ इच्छितो. त्यामुळे तुम्ही नंतर संपर्क करा. MCD कडनं माझा नंबर तुम्हाला प्रोव्हाइड होईल, त्यावर आपण हे करू. पण जर तुम्ही MCDचा आपला जो सेमिनार जर जॉईन केला तर तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर त्याच्यामध्ये आपण देतोच आहे. विशेष म्हणजे तुम्हाला प्रश्नच उरणार नाही. आपण प्रत्येक गोष्टीचं डीप वाईज समजावून सांगतो सर्वांना. प्रश्न माझ्या लक्षात आलेला आहे, पण तो आपल्या आजच्या सेशनच्या व्यतिरिक्त आहे. त्यामुळे मी तुम्हाला त्याचा पर्सनल तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन करतो. मी तुम्हाला नंबर शेअर करील, त्यावर तुमची नक्कीच तुम्हाला हेल्प होईल. ओके सर. थँक्यू सर. तर ई टेंडरिंगच्या माध्यमातून ज्या काही व्यावसायिक संधी असतात त्या तर आपण चर्चा करतोच आहे. पूर्णपणे बॅनर सुद्धा मी समजावून सांगणार आहे. आणि आता तुम्हाला एक नवीन अजून एक विषय समजावून सांगतोय, तो जो काही आहे जेम पोर्टल. तर जेम पोर्टल हा विषय यासाठी आहे, ज्यांच्याकडे महिला बचत गट आहे, काही जणांकडे सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था असेल, पण आता संस्थेमध्ये काम कसं करायचंय माहिती नाहीये, पण काम करण्यासाठी काय काय गोष्टी लागतात, काय काय डॉक्युमेंट्स वगैरे लागतात. मग मला सुद्धा व्यवसाय करता येतो का, माझ्याकडे तर पैसे नाहीये, पण मला असं वाटतंय की माझ्याकडे पैसे नसले तरी सुद्धा मला ऑर्डर मिळाल्यानंतर कुठून पैसे मिळतात का. तर या गोष्टीचं सोल्युशन्स म्हणजे एकमेव आहे, ते आहे जेम पोर्टल. जेम पोर्टल मध्ये जर तुमच्याकडे 1 रुपया सुद्धा नसेल तरी सुद्धा तुम्ही जेम पोर्टलला रजिस्ट्रेशन करून दर दिवशी तुम्ही 10,000 रुपयाचा सेल घरी बसून करू शकता. तुमचं शॉप असेल नसेल, तुमच्याकडे पैसा असेल नसेल तरी सुद्धा चालेल, तरी सुद्धा तुम्ही शासकीय कामे हे जेम पोर्टलच्या माध्यमातून करू शकता. हे सगळ्यात चांगलं सोल्युशन आहे जेम पोर्टलचं. ही एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे तुम्हाला जेम पोर्टलच्या माध्यमातून व्यवसाय करण्यासाठी. तर तो सुद्धा व्यवसाय आणि जेम पोर्टल काय असतं मी एक शॉर्टकट मध्ये तुमच्या समोर शेअर करतोय. तर आता प्रत्येकांना माहित नसेल जेम पोर्टल काय, काही जणांनी ऐकलं असेल फक्त ओरली की जेम काय असतं. तर घरी बसून व्यवसाय करून ज्यांना मोठ्या टर्नओव्हरची अपेक्षा आहे, मोठ्या टर्नओव्हर मध्ये ज्यांची काम करायची इच्छा आहे, तर त्या सर्वांचं एकमेव सोल्युशन्स म्हणजे आहे ते आहे जेम पोर्टल. गव्हर्नमेंटची 10 लाख रुपयाच्या आतमधली जी काही खरेदी आहे ती पूर्णपणे खरेदी या पोर्टलच्या या वेबसाईटच्या माध्यमातून केली जाते. या वेबसाईटमध्ये सर्व आहे, महिलांच्या बेडशीट पासून ते घरगुती व्यवसायापासून जे मोठे मोठे व्यवसाय असतात त्या प्रत्येक व्यवसायाची खरेदी ही या पोर्टलवर केली जाते. गव्हर्नमेंट या पोर्टलवर मागणी करते, आपण या वेबसाईटला रजिस्ट्रेशन करून आपण त्या सुविधा घरी बसून पूर्णपणे सप्लाय करू शकतो. तर ही एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे जेम पोर्टलच्या माध्यमातून व्यवसाय करण्यासाठी. तर ई टेंडरिंग मध्ये तुम्हाला व्यवसाय तर मिळेलच, पण व्यवसाय मिळण्यासोबतच तुम्हाला चांगले जे काही आहे मोठ्या मोठ्या पद्धतीचे कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला मिळतील. त्यासाठी तुम्हाला जेम पोर्टल आणि ई टेंडरिंग हा विषय पूर्णपणे डीप मध्ये समजावून घ्यायला पाहिजे. जेम पोर्टल आणि ई टेंडरिंग हा खूप मोठा विषय आहे, जो काही आज अर्ध्या 1 तासामध्ये क्लिअर होईल असं नाहीये. त्यासाठी तुम्हाला त्याचे सिक्वेन्स समजावून घ्यावे लागतील.
जसं की टेंडर वाचायचं कसं असतं. आता तुम्ही बरेच जण पेपरमध्ये बघत असाल, टेंडर बघतोय आपण, इलेक्ट्रिकलचे टेंडर येतात, कशाचे काही पशुखाद्याचे टेंडर्स असतात. पण टेंडर म्हणजे फक्त त्या पेपरचा क्रायटेरिया नाहीये. ई टेंडरिंग हा खूप मोठा विषय आहे. मग तो मोठा विषय ज्यावेळेस आपण समजावून घेऊ त्याच वेळेस आपल्या लक्षात येईल की एखादं टेंडर घेण्यासाठी मला काय करावं लागेल. मला सुद्धा आता गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर बनायचं आहे. मी आसपासचा एखादा व्यक्ती बघतोय, पण त्यांनी जर 2 कॉन्ट्रॅक्ट घेतले तर लगेच त्याची लाईफ कशी काय चेंज झाली, एवढ्या कमी वेळात प्रगती कशी त्याने केली. तर ती प्रगती जर करायची असेल तुम्हाला, तर तुम्हाला टेंडरिंग आणि जेम पोर्टल हे शिकायलाच पाहिजे. कारण आता भविष्यातली ती काळाची गरज आहे. ते जर तुम्ही नक्की शिकले तर लगेच तुम्ही कॉन्ट्रॅक्टर बनणार. पण कॉन्ट्रॅक्टर बनून तुमचा शेतीमध्ये एखादा माल असेल, तुम्ही शेतकरी असाल किंवा तुम्ही एखादा इलेक्ट्रिशियन असाल, तुम्ही एखाद्या महिला सेवा सहकारी संस्थेमध्ये काम करत असाल, तुमच्या महिलांचा एखादा बचत गट असेल, तर त्या सगळ्या गोष्टीचं सोल्युशन्स आहे ते म्हणजे ई टेंडरिंग आणि जेम पोर्टल. आता जे तुम्हाला जे मी काही दाखवलंय, आता जो काही तुम्हाला मी वेबसाईट दाखवली, तर त्या वेबसाईटमध्ये शासनाच्या 10 लाख रुपयाच्या आतपासून जे काही खरेदी असतील त्या पूर्ण गोष्टीची खरेदी या जेम पोर्टलच्या माध्यमातून केली जाते. तर जेम पोर्टलमध्ये सर्व शासकीय खरेदी शासन करते. मग आता तुम्हालाही माहिती आहे की खरेदी करते, बघ आपण रजिस्ट्रेशन काय करायचं, तर तुम्हाला घरी बसून त्या गोष्टीची ऑर्डर मिळते. तुम्हाला कुठे जाण्याची गरज नाहीये किंवा तुम्हाला प्रत्येक ऑफिसमध्ये विचारायची गरज नाही की तुमच्या ऑफिसला काय लागतं किंवा काय नाही. ऑलरेडी त्या ऑफिसने करोडो रुपयाचा बिझनेस या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला दिलेला आहे. तुम्हाला काही मी ऑफलाईन वगैरे दाखवत नाहीये किंवा तुम्हाला एक ठराविक एखादा कागद दाखवत नाहीये. तुम्हाला मी तुमच्या डोळ्यासमोर ऑर्डर दाखवतोय. त्या ऑर्डर म्हणजे सरळ सरळ दिसत नाही. चालू स्टेप 1 fill your details. काय म्हणता? स्क्रीन नाही दिसत नाही. स्क्रीन शेअर केली बघा, आता लोड होत असेल कदाचित. लोडिंग पण नाही दाखवते सर, ते आता दाखवते ना? हो सर, हो आले. तर प्रत्येक व्यावसायिकांना काय अपेक्षित असतं मला माहितीये की त्या व्यावसायिकाला एकच गोष्ट अपेक्षित असते की असा कुठला व्यवसाय द्या, फक्त मला काम करायचं आहे. पण इथं ऑलरेडी व्यवसाय आहे, पण तुम्ही जर With Angel Broking, open an account in just 5 minutes and enjoy lifetime free equity delivery. हॅलो हा बोला. हॅलो हा बोला सर, सर्वांनी माईक बंद केले तर बरं होईल. हॅलो हा बोला. सर, सर्वांनी माईक बंद केले तर बरं होईल. मध्ये मध्ये कोणाचा आवाज येतोय. हॅलो, आपले साऊंड कृपया आपला काही प्रश्न झाला ना तर लगेच म्यूट करा, कारण मी इथं कंपल्सरी केलं तर तुम्हाला काही विचारता येणार नाही. ठीक आहे? सो प्लीज संस्थांच्या माध्यमातून आपण काही काम करू शकतो का? म्हणजे संस्था असेल, बेरोजगार सेवा सहकारी संस्था असेल, तुम्ही एखादे इंजिनियर असाल, तर तुम्हाला फक्त ऑपॉर्च्युनिटी खूप आहे. तुम्ही 100% करू शकता. पुन्हा एकदा नाव समजावून सांगतो, सर्वजण समजावून घ्या. मी तुम्हाला सांगतो, शिक्षणाची अट नाही, जे की सर्वात जणांचा वीक पॉइंट असतो की शिक्षणामुळे आपण माघार घेतो आणि आपण एकच डोक्यात फिट केलेलं असतं की मला एखाद्या कंपनीत काम करायचं आहे. पण तो व्यक्ती सुद्धा गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर बनू शकतो. त्याचं सर्वात मोठं सोल्युशन म्हणजे ई टेंडरिंग आणि जेम पोर्टल आहे. त्यामुळे डोक्यातून काढून टाका. आता आपल्याला शिकता आला हरकत नाहीये, पण ई टेंडरिंग आणि जेम पोर्टल शिकलं तर तुम्ही गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर बनू शकता. तर अशा पद्धतीच्या गोष्टी आपण शिकायला पाहिजे. आणि ह्या गोष्टी जर तुम्ही बघा, तुमच्या आसपास कित्येक कॉन्ट्रॅक्टर असतील, त्यांना कधी विचारून बघा की ह्या गोष्टी मला समजावून सांगा की तुम्ही कॉन्ट्रॅक्टर कसे बनले. तुम्हाला ते उभं तर करतच नाही, पण तुम्हाला काही गोष्टी समजावून पण सांगत नाही. पण कॉन्ट्रॅक्टर बनण्यासाठी खूप काही शॉर्टकट्स असतात, खूप काही गोष्टी असतात, पण त्या गोष्टी जर आपण प्रॉपर फॉलो केल्या तर आपण नक्कीच कॉन्ट्रॅक्टर बनू शकतो. त्यामुळे मी सर्वांना विचारलं, सर्वांचे स्वप्न खूप मोठे असतात, पण मोठे स्वप्न करण्यासाठी काही छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा आपल्याला समजून घ्याव्या लागतील. काही गोष्टी समजावून घ्याव्या लागतील की आपल्याला मोठं व्हायचं असेल, आपल्यालाही गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर जर बनायचं असेल, पण गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टरसाठी काय लागतं? एक महिला बचत गट, सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था, एक 8वी 9वी 10वी 11वी 7वी पास व्यक्ती, त्यानंतर सेवाभावी संस्था, त्यानंतर एक प्रोप्रायटरशिप एकल मालकी, त्यानंतर पार्टनरशिप, प्रायव्हेट लिमिटेड. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ज्यांच्याकडे नोंदणी असेल किंवा नसेल, त्या व्यक्ती ई टेंडरिंगच्या माध्यमातून
एक मोठ्या मोठ्या जे काही कॉन्ट्रॅक्ट असतील, मोठी गव्हर्नमेंटचे जे काही कामं असतील ते कामं घेऊ शकतात. गव्हर्नमेंटमध्ये कित्येक कामं आहे तुम्हाला सांगतो. आज मी बघतोय तर कित्येक कामं 3-3 वेळेस मागितली जाते गव्हर्नमेंटकडनं निविदा, तरी लोक ते काम घेऊ शकत नाही. कारण काय की आतापर्यंत गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर मार्केटमध्ये बनतच नाही. काही ठराविकच लोक कॉन्ट्रॅक्ट घेत आहेत आणि आपल्यासारखे जे लोक आहेत ते प्रायव्हेट ठिकाणी काम बघायला जात आहेत. तर ही एक मोठं दुर्दैव आहे. आता मी एक टेंडर बघत होतो की त्या टेंडरला 4 वेळेस रिकॉल केलं गव्हर्नमेंटनी, 4 वेळेस त्या गोष्टीची मागणी केली. मला वाटतं एक नगरचं आहे आणि नाशिकचं टेंडर आहे, पण ते लोक ते भरण्यासाठी इंटरेस्टेडच नाही. कारण लोकांना माहितीच नाहीये की गव्हर्नमेंट टेंडर कशा पद्धतीने प्रोक्यूर केलं जातं, त्यासाठी काय काय डॉक्युमेंट दिले जातात. आणि तुम्हाला सांगतो दुर्दैव आहे की 5 वेळेस गव्हर्नमेंट मागतंय आणि वस्तू काय मागते, तुम्हाला हसू येईल काय मागते वस्तू, तर पण ते वस्तू मागताय फक्त जे काही केळी असतात, दूध, केळी आणि अंडी मागताय. आणि ते टेंडरची कॉस्टिंग आहे 4 करोड रुपये. 4 करोड रुपये कशाला म्हणतात. आणि आपल्यासारखे लोक आपण काय करतोय की कामच नाहीये, कामच नाहीये. काम असं कधी मिळत नाही. कारण प्रत्येक शासन आहे, आतापर्यंत कित्येक शासन येत आहे, कित्येक केंद्र सरकार असो, राज्य सरकार असो, प्रत्येक सरकार कुठल्याही व्यक्तीला जॉब देऊ शकत नाही, आता सुद्धा आणि भविष्यात सुद्धा. त्यामुळे शासनाकडून सरळ मोठा इंटिमेट तुम्ही समजावून घ्या की आपल्याला आपल्याच पायावर उभं राहावं लागेल आणि स्वयंरोजगारवर पूर्णपणे आपल्याला भर द्यावं लागेल. आपल्याला काम जे आहे ते काम आता असं मिळणार नाहीये. आपल्याला स्वयंरोजगार म्हणून जर उभं राहायचं असेल तर आपल्याला आपला हक्काचा व्यवसाय नक्की सुरुवात करावा लागेल. आपल्याला असा बिझनेस मिळणार नाही. सर, हा बोला सर. त्याला काही एज लिमिट नसते ना? बिलकुल एज लिमिट नाहीये. मी तुम्हाला सांगतो, आता माझा तुमचा जास्त काही परिचय नाहीये, पण तरी सर्वांना मी हक्कानं सांगू शकतो, तुमचं एज काय, तुमचं शिक्षण काय, तुमच्याकडे काय डॉक्युमेंट्स आहे, तुमच्याकडे पैसे किती आहे, तुम्हाला कोणाकडनं पैसे घ्यायचे, ह्या गोष्टी सर्व विसरून जा. तरी तुमच्यापैकी प्रत्येक जण, महिला असेल कोणी असेल, तुम्ही 100% गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर बनू शकता. पण त्यासाठी मला काय गरज आहे, तुम्हाला शासकीय कॉन्ट्रॅक्ट बनण्यासाठी तुम्हाला ई टेंडरिंग जेम पोर्टल हा कोर्स पूर्णपणे करावा लागेल. तो कोर्स पूर्ण केल्यानंतर 100% तुम्ही गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर बनू शकता. सर, याबद्दल अजून तुम्ही एक प्रश्न निश्चिंत होता. राहा. हॅलो. बोला 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 बोला. हा सर, मी 4 दिवसापूर्वी ना सर एक म्हणजे जयडे सर म्हणून आहे, त्यांनी मला फॉर्म पाठवला होता हेच ई टेंडरचा. तर त्याच्यावरती मी पैसे भरून वगैरे ते क्लासेस कधीपासून चालू होणार आहे? तुम्ही कोर्सची फीस भरलेली का? हो सर, हो भरलेली आहे सर. नाही चालेल ना, कोर्स तर होणारच आहे. ते जिवाडे सरांना तुम्ही पर्सनली व्हॉट्सअप करून विचारू शकता. तुम्ही कोड जोडला तर तुम्ही निश्चिंत राहा. तुम्हाला गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर शिवाय आम्ही तसंही तुम्हाला सोडणार नाही. त्यामुळे तुम्ही तिथं निश्चिंत राहा. कारण ई टेंडरिंगचं प्रोक्युरमेंट जर तुम्ही प्रॉपर शिकलात तर 100% तुम्ही टेंडरिंग घेण्यासाठी लगेच आम्ही तुम्हाला क्वालिफाय करण्याच्या काय काय प्रोसिजर असतात त्यात पूर्णपणे शिकवणार आहोत. तुम्हाला नक्कीच मार्केटमध्ये काम घेण्यासाठी कुठल्याही प्रकारचा प्रश्न सुटणार नाही. ओके सर, थँक्यू सर. यस. तर अशा पद्धतीचे मार्केटमध्ये कित्येक काम आहे. फर्निचर रिपेअर असेल, IT रिलेटेड काम असतील, त्यानंतर डेटा एंट्रीचे काम असतील. तुमच्यापैकी काही व्यक्ती आहे पण त्यांना काही नॉलेज नसेल, की त्यांना वाटतं की नाही बाबा टेंडरिंग वगैरे आपल्या काही कामाचं नाहीये. पण काही जर काम असे सुद्धा आहे की तो व्यक्ती सुद्धा करू शकतो. मध्यंतरी एक काम आलेलं होतं, मला वाटतं ते माझ्या टेलिग्राम चॅनलवर मी त्याचं ऑलरेडी PDF टाकलेली आहे. एक गव्हर्नमेंट आहे, राहुरीचं एक काम होतं. त्या राहुरीच्या युनिव्हर्सिटीला त्यांना फक्त असे मजूर पाहिजे की त्या मजुरांनी त्यांची शेती बघायची आणि शेती बघून ते 25 लाख रुपये ते देत आहेत. फक्त तिथे काय करायचंय, शेतीचे काम. जसे की त्यांना काय करायचंय, आपण जे म्हणतो की लेडीज मधून काम करून शेतीमध्ये खुरपणी असेल, शेतीमध्ये पेरणी असेल. आता मला सांगा, पेरणी आणि खुरपणी करण्यासाठी कुठं शिक्षण लागतं का? तुम्हाला तर माहिती असेल ना. खुरपणी असेल, त्यानंतर पेरणी असेल, हे व्यक्ती कोणासाठी काम असते? हे नॉर्मल शेतकऱ्याचं काम असते. बरेच जण म्हणतात की ज्यांच्याकडे काही नॉलेज नाही ते त्या क्षेत्रामध्ये जा. पण ई टेंडरिंगच्या माध्यमातून अशा पद्धतीचे सुद्धा काम असतात. त्यापैकी तुम्हाला एक उदाहरण देतो, कारण माझ्या प्रत्येक सेमिनारमध्ये ते उदाहरण असतं. आमच्याकडे औरंगाबादमध्ये एक व्यक्ती, ज्याची एक मक्याची शेती होते,
तर तो मक्याच्या शेतीमधून वैतागला, कारण ते म्हणे की सर मक्याची शेती केल्यानंतर सर्व रानडुक्कर ते मक्याची शेती खाताय म्हणे आणि माझं खूप नुकसान होतंय म्हणे. तर त्यांनी एका डिपार्टमेंटचं टेंडर घेतलं, तुम्हाला सांगतो 68 लाख रुपयाचं टेंडर त्यांनी घेतलं आणि तो काय पेरतोय, त्यांनी मक्का बंद केली पेरणं आणि आज फक्त तो लसूण घास पेरतोय. तो घास पेरतोय, घास म्हणजे गवत पेरून सुद्धा तो 68 लाख रुपये कमवतोय सध्या तो. तर ई टेंडरिंग ही अशी अपॉर्च्युनिटी आहे, तुम्हाला 10, 20, 25, 30 कामं करण्याची गरज नाहीये. तुम्हाला फक्त असा एक कॉन्ट्रॅक्ट घ्यायचा आहे आणि त्या कॉन्ट्रॅक्टला लॉंग टर्म पर्यंत न्यायचं आहे. तर हे ई टेंडरिंग मध्ये अपॉर्च्युनिटी आहे. ते करण्यासाठी आपल्याला ई टेंडरिंग हे शिकावंच लागेल. त्यामध्ये तुम्हाला ह्या गोष्टी जास्त डीप मध्ये समजावून सांगण्याला लागतील. ज्यावेळेस गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर बनायचंय तर ऑब्व्हियसली तुम्हाला माहिती आहे की कॉन्ट्रॅक्टर बनण्यासाठी काही तर प्रोक्युरमेंट असेल, मिनिमम डॉक्युमेंट्स आहे. आधार कार्ड, पॅन कार्ड, शॉपॅक लायसन आणि उद्यम स्वयं असे 4-5 कागदपत्रामध्ये तुम्हाला शासनाकडे सबसिडी तर मिळेलच, पण मोठे मोठे काम घेण्यासाठी तुम्ही क्वालिफाय होऊ शकता. एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे. कुणाला काही प्रश्न आहे? हॅलो. हा, कुणाला काही प्रश्न आहे बोला. हा सर, प्रमोद गोळी बोलतोय. सर आता मग हे प्रशिक्षण केव्हापासून सुरू होतं, कसं काही क्लासेसचं कसं आहे? प्रशिक्षणाबद्दल तुम्हाला जिवाडे सर व्यवस्थित समजावून सांगतील. ओके. पण एका व्यावसायिकांना मी तुम्हाला एक सांगतो की एक व्यावसायिक जो आहे की ज्याचे स्वप्न मोठे आहे, तर स्वप्न मोठे फक्त ई टेंडरिंगच्या माध्यमातूनच होऊ शकतात. कारण ई टेंडरिंग मध्ये तुम्हाला अब्जोवधीचा बिझनेस तुमच्याच जिल्ह्यातून, तुमच्याच तालुक्यातून, तुमच्या आसपासच्या गावातला बिझनेस तुम्हाला आपण दाखवू शकतो, तुम्हाला तो मिळू सुद्धा शकतो. त्यासाठी तुमची जी पूर्वतयारी आहे ती कोर्सेसच्या माध्यमातून आपण तुमची पूर्वतयारी करून घेतोय, जेणेकरून संपूर्ण महाराष्ट्रभर मध्ये तुम्हाला कसं काम घेता येईल हे सर्व गोष्टी तुम्हाला तिथे नक्कीच शिकवल्या जातील. हॅलो. हा बोला. सर मी डिंपल बुरड बोलते. हा बोला. सर हे या टेंडरिंग करता काही बॅक एक्सपिरियन्स लागतो का? लाईक आता जस्ट बचत गट फॉर्म केलाय, महिला बचत गट, तर मग कुठलं टेंडर अचीव्ह करण्याकरता मागचं बॅकग्राऊंड बघितलं जातं का? काही गरजेचं नाहीये त्यासाठी. आणि सर याच्यात वॅट जीएसटी सर्टिफिकेट लागतो का? काही गरजेचं नाही. ओके, थँक्यू. सर नमस्कार. मी प्रकाश लोडगे बोलतोय. आपल्याकडे 27 क्लस्टर्स आहेत आणि 57 क्लस्टर्स डीपीआर मध्ये आहेत. आता विषय असा येतो की क्लस्टरला हे टेंडर घेणं किंवा प्रत्येक क्लस्टरला जर टेंडर जर देण्यात आलं आणि त्याच्यामध्ये त्यांना 20% प्राधान्य देण्यात आलं याच्यामध्ये टेंडरच्या खरेदीच्या याच्यामध्ये, तर तशी काय आपल्याकडे सुविधा आहे किंवा काय कसं? तुमचे क्लस्टरचे नेचर ऑफ बिझनेस काय आहे त्यावर तो विषय डिपेंड आहे. जसं की आता आम्ही अमरावतीला एक ट्रेनिंग घेतलं होतं, तर त्यांचा क्लस्टरचा होता तो आपण लेदरचा त्यांचा लेदरचा होता. मला वाटतं त्यांचं नाव चंदन गोपाल चंदन काहीतरी आहे बघा त्यांचं. हो काय, मी आता क्लस्टर असोसिएशनचा अध्यक्ष आहे महाराष्ट्र राज्य. तर आपल्याकडे सगळेच क्लस्टर एकत्र झालेले आहेत आणि त्यांचे वेगवेगळे त्यांच्याकडं मटेरियल बनतात वेगवेगळे. सपोज काही काजू क्लस्टर आहे, इंजिनिअरिंग क्लस्टर आहेत, अशा काही क्लस्टर्सला आपल्याकडे शासनामध्ये शासन खरेदीच्या याच्यामध्ये काही प्राधान्य आहे का, काय कसं? सध्या MSME ला प्राधान्य मिळतंय शासकीय टेंडरिंग मध्ये आणि SC ST एंटरप्रेनर जर कोणी असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा प्राधान्य दिलं जातं, की जेणेकरून आता मला माहिती आहे की गव्हर्नमेंट 3-3 वेळेस तुम्हाला माहिती आहे की मेक इन इंडिया मेक इन इंडिया मेक इन इंडिया हा प्रोजेक्ट राबवतोय, पण बऱ्याच जणांना मेक इन इंडियाचा कन्सेप्ट कदाचित माहिती नसेल. तर गव्हर्नमेंटने काय करतोय, जेम पोर्टलच्या माध्यमातून तुम्हाला व्यवसाय पण देतोय, पण जे लोक जे आता आपल्यापैकी जे बरेच जण आहे की त्यांना माहितीच नाही. आता एका मॅडमने प्रश्न केला की मला बॅक एक्सपिरियन्स पाहिजे, पण आता प्रत्येकांना जर व्यावसायिक व्हायचा असेल आणि अशा जर अटी असतील तर तो व्यवसाय करू शकत नाही. एवढा मोठा क्लस्टर म्हणजे मला माहिती आहे की करोडो रुपयांचा प्रोजेक्ट तुम्ही दिलेला आहे, तुमच्या जे काही पार्टिसिपेट असतील करोडो रुपयाचा प्रोजेक्ट आहे ना तुमचा.
आता तुम्हाला काय पाहिजे, फक्त एक प्रकारचं मार्केट पाहिजे. तर मार्केट पाहिजे आणि त्यामुळे तुमचा सेलही व्हायला पाहिजे. म्हणजे तुमच्या प्रश्नासोबत मी बाकीच्यांना सुद्धा उत्तर देतोय. मग शासनाने काय केलं की अशा लोकांना प्राधान्य दिलं की ज्यांचा आता स्मॉल स्केल इंडस्ट्री मधून व्यवसाय त्यांचा झालेला असेल. काही ठिकाणी काय होतंय, ऑर्डर फुलफिल करायला रॉ मटेरियल नाहीये ला. मग अशा पद्धतीत रॉ मटेरियलची काय व्यवस्था आहे ती? ओके, रॉ मटेरियलची टेंडरिंग मध्ये तशी उपलब्धता केली जात नाही, कारण ई टेंडरिंग हे फक्त प्रोक्युरमेंट केलं जातं. म्हणजे प्रोक्युर होईल. जसं की गोपाल चंदन यांनी काय केलं, गोपाल चंदन आता यांनी काय केलं, त्यांनी फक्त त्यांच्या मॅन्युफॅक्चरिंगच्या युनिटकडे फोकस करायचा. त्यांचं काम काय, मॅन्युफॅक्चरिंग करणं. ई टेंडरिंग काय करेल, ती वस्तू प्रोक्युअर करेल, आता तिला बाजार उपलब्ध करून देण्याचं काम हे ई टेंडरिंगचं आहे. रॉ मटेरियल वगैरे करणं हा शेवटी इम्पोर्ट एक्सपोर्ट हा विषय झालेला आहे. तुम्हाला ते ठीक आहे समजलं मला. ओके, तुम्हाला फक्त क्लस्टर मध्ये एवढी मोठी अपॉर्च्युनिटी आहे ई टेंडरिंगच्या माध्यमातून की तुम्ही जो काही प्रोजेक्ट बनवताय, मला माहिती आहे की तुम्हाला आता काय पाहिजे, तुम्ही बनवण्या इतपर्यंत तुमची आता टेक्निकल फायनान्शियल क्रायटेरिया तुमचं पूर्णपणे फुलफिल आहे. कारण तुम्ही गव्हर्नमेंटची स्कीम घेतलेली आहे आणि तुमच्याकडे प्रॉडक्ट पडलेले. तुमच्या डोक्याचा सर्वात महत्वाचा ताण एकच असेल की आता हे विकायचं कुठं, आता याला मार्केट उपलब्ध करून द्या. बरोबर. तुमच्यासाठी एकमेव सोल्युशन आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचे ई टेंडरिंग, जेम पोर्टलची टेंडरिंग आणि स्टेट गव्हर्नमेंटची टेंडरिंग. तुम्ही टेंडरिंगला पार्टिसिपेट व्हा, टेंडरिंगला रजिस्ट्रेशन करा आणि सर्व गोष्टी विसरून जा. तुम्हाला करोडो रुपयाच्या ऑर्डर्स फक्त टेंडरिंगच्या माध्यमातून तुम्हाला त्या ऑर्डर घरपोच मिळतील. ओके, अजून कुणाचे बाकीच्यांचे प्रश्न की त्यांना असं वाटत असेल हे टेंडरिंग माझ्यासाठी आहे किंवा नाही, किंवा अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही प्रश्न विचारू शकता. हॅलो सर. हा बोला. सर, सुशिक्षित बेरोजगार सोसायटी आहे त्याच्या संदर्भात थोडस मला गाईड करा. मी थोडं उशिरा जॉईन झालोय. ओके, तुम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून जॉईन केलं का? हो. मग त्याच्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा. ओके. तुम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून आहेत काही, तर त्याचा काही विषय नाही. तुम्हाला माहिती आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण किती उद्योजकांना टेंडरिंगची माहिती दिली. चालेल, तर मी करतो संपर्क. हॅलो. तरी तुम्हाला माहिती देतो की सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्थेसाठी शासनाकडे राखीव निविदा ठेवलेल्या असतात. त्या निविदा आपल्याला इझिली मिळतात, पण त्यासाठी ई टेंडरिंग काय असतं हे फक्त समजावून घ्यावं लागतं. बोला मॅडम, बोला. ओके, चालेल. तुमचं ते कोर्स, तुमचा काही प्रश्न असेल तर विचारा, 1-2 मिनिटात विचारा. हॅलो. हा बोला सर. नमस्कार. बोला. शिरपूर नगरपालिकेतनं बोलतोय सर. शिरपूर नगरपालिका. ओके, बोला. सर, एक विषय असा होता की ई टेंडरिंगचा जो विषय आहे त्याच्या संदर्भात असं बचत गटांसाठी काही करता येईल का सर? त्याच्यात ऍड करता येईल का ते? म्हणजे तुम्ही कुठल्या हिशोबाने विचार, बाहेर ऑल केलं? नाही, आपले जे बचत गट आपण तयार करतो सर, आम्ही बचत गटाच्या माध्यमातून काम करतोय. आम्ही शिरपूर नगरपालिकेत बचत गट तयार करतो. त्यांना गव्हर्नमेंटच्या ज्या योजना त्यांच्याशी लिंकेज वगैरे करून देतो. तर जसं आता ई टेंडरिंग वगैरे जे सांगितलं, तर त्याच्यातनं तुम्ही पैसा वगैरे कमवू शकतात. त्याचाच एक भाग म्हणून समजा बचत गटाला त्याचं काही बेनिफिट मिळू शकतं का जर बचत गटाने असं काम सुरू केलं तर, किंवा ते ई टेंडरिंगच्या माध्यमातून जर जॉईन झाले? 100% बचत गटामधून उत्पन्न येत आहे. आणि बचत गट म्हणजे महिलांनी काय केलं तुम्हाला मी सांगतो, 1-2 मिनिटं त्याची माहिती देतो की महिलांनी बचत गटाचं काय केलं. बचत गटाचं जे काही अर्थ आहे तो फक्त अर्थ एवढाच ठेवला की 1% 2% कर्ज पुरवठा मिळतो म्हणून. पण मुळात बचत गटाची जी संकल्पना आहे की एक महिला मोठी उद्योजक करण्यासाठी बचत गट ही संकल्पना शासनाने काढली. पण ऑलरेडी काय झालं की टेंडरिंग मध्ये महिलांनी अवेअरनेसच घेतला नाही. त्यामुळे टेंडरिंग आणि महिला बचत गट या दोघांची कुठेतरी त्यांची भेटच झाली नाही आणि कुठल्याही क्षेत्रातून त्याची भेट घालून देण्याचं काम कोणी केलंच नाही. तुम्हाला एक सांगतो, बचत गट म्हणजे एक महिला बचत गट जी आहे ती महिला जी आहे, जर एक बचत गटांची महिलांनी एक बचत गट जर स्थापन केला तर ती व्यक्ती एक खूप मोठी इंडस्ट्री स्थापन करू शकते. आता जे आपले जे सहकारी होते की जे म्हणत होते की मी क्लस्टरची वगैरे योजना केली, त्यापेक्षा एक महिला बचत गट जी ती मनुष्यबळाचा कॉन्ट्रॅक्टर घेऊ शकते. एक महिला बचत गटामधली महिला जी आहे ती मोठ्या मोठ्या ऑफिसेसला स्टेशनरी, प्रिंटिंग, ऑफिस, त्यानंतर हाऊसकीपिंगचा सप्लाय,
त्यानंतर कित्येक गोष्टी सप्लाय करू शकते. पण बचत गटाची व्याख्या महिलांनी काय केली, स्वतःच ती व्याख्या त्याचं महत्व त्यांनी स्वतःच कमी करून घेतलं. पण जर तुम्ही ई टेंडरिंगच्या माध्यमातून जर शिकलात तर महिलांसाठी हजारो करोडो रुपयाचे कामं मार्केटमध्ये उपलब्ध आहे. तेच तर आपण या सेमिनारच्या माध्यमातून सर्वांना समजावून सांगतोय की तुम्ही फक्त हा सेमिनार समजावून घ्या. 100% तुमच्या बचत गटाला कित्येक कामं मिळत आहेत. आज तुम्हाला एक महत्वाचं काम सांगतो जे की माझ्या टेलिग्राम चॅनलवर मी टाकलेलं आहे. महिला बचत गटांच्या अंतर्गत नगरमध्ये 35 ते 40 लाख रुपयाचं काम आहे. अंगणवाडीच्या मुलींना फक्त त्यांना काय बनवून द्यायचंय, तुम्हाला वस्तू तर ऐकून घेतो मी. वस्तू काय आहे की फक्त साबुदाणा वडा. तर ते आणि शालेय पोषण आहार. महिलांनी फक्त त्यांचा एक छोटा मोठा सेटअप जर ठेवला तर 35 लाख रुपयाचं काम ते त्यांच्या बचत गटात ते घेऊ शकतात. किती मोठी अपॉर्च्युनिटी आहे. पण लॉंग टर्म जाण्यासाठी तुम्हाला टेंडरिंगचा अवेअरनेस, टेंडरिंग समजून घ्यावं लागेल. जेम पोर्टलच्या माध्यमातून कित्येक प्रॉडक्ट आहे महिलांना तुम्हाला सांगतो, ज्यामध्ये गणवेश सप्लाय असेल, त्यानंतर डेकोरेटिव्ह आयटम असतील, कोणाचा पापड व्यवसाय असेल, कोणाचा मसाल्याचा व्यवसाय असेल. आता शिर्डी साईबाबा संस्थांनी 80 लाख रुपयाची निविदा काढली फक्त मसाल्याची. तुमच्यापैकी कित्येक जण नगरचे असतील त्यांना माहिती असेल तो विषय. हा बोला. सर आता समजा ई टेंडरिंग आता बचत गटाच्या माध्यमातून जर करायचं म्हटलं तर तो बचत गट धर्मादाय आयुक्ताकडे रजिस्ट्रेशन असलं पाहिजे का सर? गरजेचं नाहीये. गरजेचं नाही. मग सर समजा आपल्याला गरजेचं नाही ना सर? हा नाहीये सर. मग समजा आपल्याला गरजेचं नाहीये तर मग हॅलो हा सर, मग समजा जर आपल्याला ई टेंडरिंग साठी समजा एखादी बचत गट वगैरे अप्लाय करायचा जर असेल आणि त्याची जर का आपल्याकडे पीपीटी जर असेल तर आम्हाला द्या ना सर. ओके ते मिळेल. जिवाडे सरांकडनं तुमच्याकडून ज्या बेसिक्स गोष्टी असतात त्या मिळेल. आणि बाकी ज्यांनी सेशन जॉईन केलं त्यांना प्रीमियम म्हणून बाकी जो काही डेटा आहे तो जिवाडे सरांकडनं तुम्हाला मिळून जाईल. हा मॅडम बोला. हॅलो. हा बोला. हॅलो मॅडम प्रश्न विचारा, तुमचा आवाज येतोय मला. हा सर, मी नेहा गुरु बोलते. हा बोला. हे टेंडर वगैरे हे सगळ्या गोष्टी माझ्यासाठी आता जस्ट सगळ्या नव्याच आहे. पण माझा एक छोटा घरगुती व्यवसाय जसं की पंचगव्याचा, त्याच्यामध्ये मी केश ऑइल, केश तेल आणि असं काय काय बनवून विकते. तर या गोष्टींसाठी पण मला असं टेंडर वगैरे यातनं काही फायदा होऊ शकतो का? म्हणजे असं पण काही डिमांड असते का गव्हर्नमेंटची त्याच्यातून? पण मला तुमचं प्रॉडक्ट सांगा ना काय. जसं की आपले गोमूत्र अर्क आहे हे आणि केश तेल्स आणि असं आहे जे गाईच्या 5 गव्यांपासून हे सगळं बनलेलं आहे. असेच प्रोडक्ट्स माझ्याजवळ आहेत. नाही करता येईल तुम्हाला, त्याच्यामधून पण करता येईल. आणि ऑलरेडी तुम्हाला जर सपोर्टेड जर मी अजून 5-6 बिझनेस जर दिले तर तुम्ही करणार ना तुमचा ग्रुप? हा सपोर्टिंग त्या रिलेटेड असेल तर. नाही रिलेटेड नाही, उलट तुम्हाला एवढे चांगले प्रोफेशनल बिझनेस मिळेल. आणि प्रत्येक बिझनेस हा आपल्याला करायचा नसतो हे सुद्धा तुम्ही पकडा. व्यवसाय करायचा म्हटल्यानंतर बरेच जण काय करतात, लगेच त्यांच्या डोक्यात येतं मशिनरी वगैरे येतात आणि डायरेक्ट मोठ्या मोठ्या गाड्या येतात. पण आता ई टेंडरिंग असं शिकवलं जातं ई टेंडरिंगच्या माध्यमातून. प्रत्येक वेळेस तुम्हाला मोठा सेटअप वगैरे करायची गरज नाहीये. तुम्ही आउटसोर्स करा ना काम. तुम्ही स्वतः का करता काम ते? तुम्ही आउटसोर्स केल्यानंतर तुमचा वेळ पण वाचेल आणि तुम्हाला ऑलरेडी आउटसोर्स केल्यानंतर तुम्हाला तिथून सुद्धा पैसे मिळतील ना. प्रत्येक व्यवसाय आपण करायचा नसतो, काही व्यवसाय आउटसोर्स सुद्धा करायचा असतो. लक्षात येत आहे का तुमच्या? हो. हॅलो. थँक्यू. हा बोला. हॅलो. बोला. सर आता तुम्ही शिर्डी संस्थांचं मसाल्याचं सांगितलं. माझ्याकडे मसाल्याची एजन्सी आहे, तर मला ते टेंडर जर हे करायचं असेल तर त्याच्याबद्दल माहिती सांगताय का? ओके. नाही, मसाल्याच्या टेंडर मध्ये किराणा दुकानामध्ये जेवढे काही आयटम असतील, जेवढे काही घरी आपण आयटम युज करतो त्याच्या लाखो रुपयाच्या निविदा सध्या सुद्धा वेबसाईटवर अवेलेबल आहे. ओके. मग ते टेंडर सर्च करून ते जे रिक्वायरमेंट असेल ते टेंडर भरू शकतो मी? 100% टेंडर तुम्ही भरू शकता. ओके ठीक आहे. थँक्यू. मी त्यामुळे सर्वांना काय उद्देशून तुम्हाला सर्वांना म्हणलं, तुमच्यापैकी सर्वजण गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर बनू शकतो. पण त्यासाठी ई टेंडरिंग, जेम पोर्टल
आणि डॉक्युमेंटेशन हा जो क्रायटेरिया आहे तो क्रायटेरिया तुम्हाला प्रॉपर समजावून घ्यावा लागेल. त्यावेळेस नक्कीच तुम्ही स्वतः गव्हर्नमेंटचे कामं घेऊन, शासकीय कामं घेऊन तुम्ही एक नव्या व्यवसायाला आजपासून सुरुवात करू शकता. हॅलो. हा बोला. हा नमस्ते सर. नमस्कार. नमस्कार सर, मला असं विचारायचं होतं की हे जे कोर्सेस तुम्ही देणार आहात ते पेड कोर्सेस आहे कसे काय सर? त्या कोर्सेसची माहिती आपण शेवटच्या 10 मिनिटांमध्ये सर्वांना समजावून सांगणार. हा, आणि एक प्रश्न आहे सर की माझा मित्र आहे मुंबईचा, वसईचा. तर तो याच्याबद्दल एवढा निगेटिव्ह झालेला आहे ई टेंडर बद्दल, खास करून जेम्स पोर्टल बद्दल, कारण त्याचं स्वतःच मॅन्युफॅक्चर युनिट आहे एलईडी बल्बचं वगैरे. आणि तो म्हणतो की मी ह्याच्यामध्ये 2-3 वेळा पार्टिसिपेट झालतो, पण मला त्यात थोडंसं असं डावलण्यात आलं. तर असं कधी होऊ शकतं का सर ते? आता हे बघा, कुठलाही व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला तज्ञाचं मार्गदर्शन घेणं गरजेचं असतं. आता आपल्यापैकी काही जण काय करतील, टेंडरिंग जर सरांनी सांगितलं, एमसीडी वाल्यांनी आपल्याला लिंक टाकली, आपण ऐकलं, लगेच तुम्ही टेंडर बघायला गेले, लगेच भरायला गेले, नक्कीच तुमचा एक्सपिरियन्स खराब येणार त्यामध्ये. टेंडरिंग करण्यामध्ये मी सुद्धा टेंडरिंग करतो, माझा 10 कोटीच्या वर त्याच्यामध्ये टर्नओव्हर सुद्धा आहे. ज्यावेळेस तुम्ही सेशन जॉईन करणार तुम्हाला दिसेल, पण ऑलरेडी या गोष्टीमध्ये तुम्हाला पूर्णपणे अभ्यास करावा लागेल. त्यासाठीच आपण हा सेमिनार का घेतोय की या सेमिनारमध्ये तुम्हाला शिकवलं जाईल की गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर बनण्या अगोदर किंवा एखादं काम घेण्या अगोदर तुम्हाला काय पूर्वतयारी करायची असते. आपल्याला एखादी लढाई करायची असेल तर फक्त घोड्यावर बसून आपण पळून गेलो तर असं चालत नाही. त्यासाठी काय काय गोष्टी लागतात त्याची आपल्याला पूर्वतयारी करून लढायचं असतं. त्यावेळेस गव्हर्नमेंटमध्ये किंवा शासकीय कामामध्ये आपल्याला एखाद्या ठिकाणी जायचं असेल तर आपला क्रायटेरिया बनवण्यासाठी सुद्धा एक पूर्वतयारी असते. जसं आत्ता एका सरांनी सांगितलं होतं, सर मला डिजिटल सिग्नेचर लागते, मला काय लागतं. मग टेंडरिंग घेण्यासाठी जे काही गोष्टी असतात त्याच्या स्टेप वाईज ज्यावेळेस तुम्ही शिकवायला जाणार, त्या गोष्टी तुम्ही प्रॉपर समजावून घेणार, तर त्यावेळेस तुमचा एक्सपिरियन्स नक्कीच चांगला राहील. मी सुद्धा गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आहे. माझ्या तुम्ही ऑर्डर बघसाल तर तुम्ही सुद्धा म्हणणार माझ्याकडे 350 पेक्षा जास्त ऑर्डर आहे. आणि विशेष म्हणजे तुम्हाला सांगतो, गुजरात मधून आपल्या महाराष्ट्रामध्ये माल ऑर्डर केला जातो. ज्यावेळेस तुम्ही सेशनला जॉईन करणार आपल्या एमसीडीच्या, तर तुम्हाला दाखवतोय मी की औरंगाबाद मधून सुद्धा गुजरातला माल आपण पाठवू शकतो. मी जम्मू काश्मीरला सुद्धा माल पाठवतो, चेन्नईला सुद्धा माल पाठवतो आणि पुण्याच्या कित्येक कंपनीमध्ये मी वेंडर सुद्धा आहे. जिवाडे सरांना सर्व माहिती आहे, कारण जिवाडे सरांनी माझे आतापर्यंत 5 ते 6 सेमिनार जॉईन केले. सरांना सर्व माहिती आहे की आपल्या सेमिनार मधून जो व्यक्ती शिकतोय तो कॉन्ट्रॅक्टर तर बनतोच, पण तो व्यक्ती कॉन्ट्रॅक्टर बनल्यानंतर त्याचा काय एक्सपिरियन्स असतोय सरांना सर्व माहिती आहे. पण कमी वेळ, आपल्याकडे वेळेची खूप कमतरता आहे. मला तुमच्याकडे देण्यासाठी इतकं आहे की तुम्ही ऑर्डर्स माझ्या बघणार आणि एक्सपिरियन्स बघणार तर तुम्ही नक्कीच म्हणणार की या सेमिनार पासून मला कित्येक गोष्टी मिळाल्या आणि मार्केटमध्ये आता माझं टेंडर जे आहे ते कोणी रिजेक्ट करणार नाही आणि माझ्या टेंडर मधून मला नक्कीच फक्त प्रॉफिटच होईल. तर ह्याच गोष्टीचं जे काही रिव्ह्यू असतील, जे काही टेस्टिमोनियल्स असतील, हे तुमच्याकडनं मिळतील याची मी गॅरंटी घेऊ शकतो. तर तुमच्या मित्रांनी कदाचित, मला असं वाटतं की जेमचं अधुरं नॉलेज घेतलं असेल आणि लगेच पार्टिसिपेट केलं तर नक्कीच त्यांचा एक्सपिरियन्स घाण होऊ शकतो त्यामध्ये त्यांनी मग तुम्हाला अशा पद्धतीच्या कमेंट्स केल्या. पण कुठल्या गोष्टीला जर आपल्याला पार्टिसिपेट व्हायचं असेल तर आपल्याला अशा पद्धतीने ऑलरेडी त्याचं प्रोक्युरमेंट शिकावं लागेल. त्या गोष्टी लक्षात घ्या. हॅलो सर, आम्हाला इथून जर जॉईन व्हायचं असेल, मला तुमच्या जॉईन व्हायचं कोल्हापूर एमसीडी इथून जॉईन व्हायचं की तुमच्याकडे डायरेक्ट मला करता येईल? म्हणजे आता कोल्हापूरमध्ये कोण शिकवणार माहिती नाहीये मला, पण जिवाडे सरांच्या मार्फत तुम्ही जॉईन करा. नक्कीच तुम्हाला, तर तुमच्या मित्रांनी जो तुम्हाला एक्सपिरियन्स दिला तर तुमच्या मित्रांना तर आवश्यक जॉईन करा. तुम्हाला तुमचा मित्राचाच एक्सपिरियन्स देईल की नाही, या गोष्टी मी समजून घेतल्या नव्हत्या त्यामुळे माझ्याकडनं चुकीच्या मला एक्सपिरियन्स आला. पण आपल्याकडनं एकदा शिकल्यानंतर तर तुमचा एक्सपिरियन्स तर छान राहीलच, पण तुम्ही नक्कीच गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर घेऊन तुम्हाला 2 ते 3 टेंडर देण्याचा आपण नक्कीच या सेशनच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत. चांगली गोष्ट सर. आणि सर याच्यानंतर म्हणजे सपोर्ट राहणार ना आपल्याला? 100% एमसी तर तुम्ही जोपर्यंत गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर बनत नाही तोपर्यंत कधीही तुम्ही मला फोन लावायचा. 24 तास माझा फोन असतो. कधी फोन लावायचा, कुठं टेंडर आलं, कुठं अडवणूक झाली किंवा तुम्हाला काही अडचण असली तर माझ्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा. जिवाडे सर आहे, तुम्हाला सोडणार नाही. तुम्हाला 24 सर तुमचा नंबर शेअर करू शकता का? हो, जिवाडे सरांकडनं जिवाडे सर तुम्हाला सर्व सपोर्ट करतात. तर माझा एक प्रश्न होता
हॅलो हा सर हा आवाज बोला येतोय? बोला. हो हो येतोय. तर जेमच्या रजिस्ट्रेशनला 1850 रुपये लागतात का? नाही, रजिस्ट्रेशन हे पूर्णपणे फ्री आहे. तर ते मी आता ऑनलाईन करून बघितलं तर जेम ते शेवटी येतंय पे अमाऊंट. तुम्हाला एक सजेशन देतोय मी, कुठलीही गोष्ट अर्धवट माहिती केल्याशिवाय नोंदणी करू नका. जेमचं पोर्टल हे क्रिएटिव्ह आहे, हे सर्व तज्ञ लोकांनी बनवलेलं आहे. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे डॉक्युमेंट न लागता हे पूर्ण जे टेंडर्स आहे याला सिंक्रोनायझिंग पद्धती असते. मी ते सर्व एंटरप्रेनरला सांगतो की अर्धवट माहिती करून कुठलं करू नका. जर तुम्हाला लॉंग टर्म जायचं असेल तर तुम्ही रिस्क कशाला घेताय? प्रॉपर गोष्टीची सिक्वेन्स वाईज समजावून घ्या. जेम पोर्टलला प्रीमियम जर घ्यायचं असेल तर त्याला 5,000 रुपये खर्च येतो. जेम पोर्टलचं रजिस्ट्रेशन पूर्णपणे फ्री मध्ये आहे, जे की आपण आपल्या सेमिनार मधून सर्वांना शिकवणार सुद्धा आहोत. ओके, थँक्यू. हॅलो हॅलो हा बोला. हा, ते टेंडर घेण्यासाठी संस्था रजिस्ट्रेशन लागते का? टेंडर कोणीही घेऊ शकतो, संस्था असो एखादा इंडिव्हिज्युअल व्यक्ती असो. त्यामुळे तुम्ही असं हे नाही, प्रत्येक व्यक्ती टेंडर घेऊ शकतो, त्याबद्दल निश्चिंत राहा. तुमच्यापैकी प्रत्येक व्यक्ती, मी सांगतो, तुम्ही टेंडर घेऊ शकता. तुमच्याकडे फायनान्स असो नसो, तुमचं वय काय मला माहित नाही, तरी सुद्धा तुम्ही टेंडर घेऊ शकता. तुमच्याकडे जर फक्त पॅन कार्ड जरी असेल तरी तुम्ही टेंडर घेऊ शकता, त्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा. धन्यवाद सर. तुमचा नंबर शेअर करता का? हो हो, तुम्हाला सरांनी ग्रुप बनवलेला आहे, तर सर सर्वांना ते नंबर शेअर करतील आणि माहिती सुद्धा शेअर करतील. धन्यवाद. तर जिवाडे सर, आता आपण आपल्या कोर्सची थोडी माहिती द्यायची सर्वांना. तुम्ही थोडंसं ब्रीफ द्या, नंतर मी अजून डिटेलमध्ये माहिती त्यांना देतो सर्वांना. तुम्ही आपलं ते बॅनर वगैरे जे आहे ते द्या, म्हणजे त्या कंटेंट प्रमाणे मी सर्वांना माहिती समजावून सांगतो आणि मग नंतर त्यांना फायदा होईल. मंगेश सर, आवाज येतोय सर? तुम्ही येतोय सर. ईडीपीचं ब्राउचर शेअर करतात सर स्क्रीनवर आपलं, जो आपण सर आवाज क्लिअर देणार आहोत. येत नाही सर. माझा म्हणजे आवाज क्लिअर येतोय माझा? सर माईक जरा जवळ घ्या ना सर. माईक जवळ घ्या सर, माईक जवळ घ्या सर. माईक जवळ घ्या, आवाज येतोय खरं कमी येतोय. ओके, आता पण आवाजाचा शक्यतो आता क्लिअर येतोय का? एक मिनिट जुवाडी सर. येतोय. नमस्कार मित्रांनो, थोडक्यात मी माझ्या ओळख सांगतो. मी अहमदनगर येथे प्रकल्प अधिकारी म्हणून महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र या ठिकाणी कार्यरत आहे. आणि सहज योगायोगाने बारगे सरांच्या संपर्कात आलो होतो. एक अमरावतीमध्ये बॅच होती आणि माझे जवळचे जे मित्र की जे व्यवसाय करू इच्छिते खरं ही बॅच म्हणजे लॉन्च करायची आणि आपले झाला पाहिजे हा एक उद्देश ठेवून, म्हणजे खरं तर बारके सरांचं खरं तर पहिले कौतुक करावंसं वाटतं, कारण की एक व्यक्तिमत्व आहे. म्हणजे आम्ही उद्योजकतेच्या क्षेत्रामध्ये काम करतो. आज जर एखाद्या उद्योगाला आपण व्हिजिट केली तर कोणी त्यांच्या उद्योगाविषयी माहिती सांगत नाही, कारण की त्यांच्या उद्योगामध्ये त्यांना कारण की ते सिक्रेटली ठेवतात. आणि बारगे सर त्यांचं ऑनलाईन चॅनल आहे टेंडर गुरु म्हणून, तर त्या माध्यमातून पण बऱ्याचशा लोकांशी कनेक्टेड असतात. आणि आज लोकांना म्हणजे आज खूप काही लोक आहेत जे सुशिक्षित बेरोजगार असतील किंवा सेवाभावी संस्था असतील, इंडिव्हिज्युअल फर्म असतील किंवा बरेचसे काही लोक. तर
या माध्यमातून सरांनी रोजगार तर निर्माण करून दिलाय आणि प्रत्येक म्हणजे इव्हन सरांचं आता तुम्हाला सर नंतर सांगतील शिर्डी सारख्या ठिकाणी, आज आमच्या नगर सारख्या ठिकाणी, गुजरात सारखं ठिकाण असेल, जम्मू काश्मीर सारखं ठिकाण असेल आणि प्रत्येक नियमित म्हणजे ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून या सर्व क्षेत्रातून सर निश्चित काम करत असतात आणि सरांचा जो हेतू होता आणि मी पण म्हटलं कारण की आज बऱ्याचशा या क्षेत्रामध्ये उद्योजकतेचा प्रचार प्रसार तेवढा नाहीये आणि या माध्यमातून आम्ही ऑनलाईन प्रशिक्षण राबवण्याचं निश्चित केलं, ज्याच्यामध्ये बेसिकली पूर्ण महाराष्ट्रभर म्हणजे जसं की सरांनी विचारलं मी कोल्हापूर एमसीडी मधून जॉईन होऊ शकतो का, सर निश्चित हा कोर्स जो आहे हा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आहे, एमसीडीच्या वेबसाईटवर तुम्हाला ते लिंक वगैरे आम्ही तुम्हाला शेअर करणारच आहोत. बऱ्याचशा व्यक्तींचा प्रश्न होता की हा कोर्स किती दिवसाचा आहे. हा कोर्स टोटल 6 दिवसाचा आहे आणि रेग्युलरली 4 तासाचे सेशन असणार आहे. 24 म्हणजे टोटल 24 तासाचा कोर्स आहे आणि पूर्ण लाईव्ह सेमिनार आहे. म्हणजे आम्ही पहिल्या दिवशी बारके सरांचं मी मेथड बघितलं ना तर ते पूर्ण म्हणजे इव्हन बारके सरांचं कॉन्फिडेंटली सरांचं म्हणणं असतं ज्या व्यक्तीने या सेशन मध्ये भाग घेतला त्यांना मी माझ्याकडून एक टेंडर फ्री देणार. त्यांचं पूर्ण भरून वगैरे सगळं सरांचं तेवढं ते गॅरंटी पण घेत असतात. त्याच्यामध्ये 24 तास लाईव्ह असतात. सर पहिल्या दिवशी पूर्ण स्टडी करतात की मेकॅनिकल क्षेत्रातले किती व्यक्ती पार्टिसिपंट आहेत, ते कोणत्या जिल्ह्यामधील आहेत, त्यांचे बॅक टेंडर कोणते होते. शिवाय सरांच्या पर्सनल इन्फॉर्मेशन म्हणजे स्वतःचे डिजिटल सिग्नेचर लावून सुद्धा सरांनी शो केलेलं आहे. म्हणजे एवढं कुणी म्हणजे जरी नॉलेज दिलं तरी एवढं परिपूर्ण कुणी देत नाही. म्हणजे माझा एक्सपिरियन्स असा आहे की सरांची बॅच ज्यांनी पूर्ण केली ते 100% कॉन्ट्रॅक्टर झालेलेच असतात. 100% ते कॉन्ट्रॅक्टरच म्हणून काम करतात, याच्यामध्ये काही वाद नाही. आणि बरेचसे म्हणजे नगरमधून आमच्याकडे जे सीए असतील, सीएस असतील, मागच्या वेळेस अमरावतीच्या बॅच मध्ये जॉईन झाले होते आणि त्यांचा जो एक्सपिरियन्स होता आणि मी स्वतः पण अटेंड केली होती, तर मला तरी वाटायचं कारण मी नोकरी करतो मला काय फायदा आहे त्याच्यामध्ये. पण टेंडरिंग व्यवसायामध्ये ज्यावेळेस मला परिपूर्ण माहिती मिळाली तर मी माझे बरेचसे जे मॅन्युफॅक्चरिंग मधले युनिट मधले होते, जसं अकोल्यामध्ये सिमेंट पाईपचे काम निघले होते, सरांनी सांगितलं कारण अकोल्याला सर नगरमध्येच मी बघतो की एका दिवसाला 7-7 टेंडर निघताय आणि त्याला कोणी भरत नाही. सरांनी जसं सांगितलं 3-3 वेळेस ती कंडिशन होती. असं प्रत्येक जिल्ह्यामध्ये पण आहे. तर आपण महत्वाचे मुद्दे बघू की या टेंडरिंग प्रोग्राम मध्ये 6 दिवसामध्ये काय शिकवलं जाणार. त्याच्यामध्ये आपण गव्हर्नमेंट स्कीम जसं कोर्टी गव्हर्नमेंट स्कीम आहे, सीएमजीपी असतील, पीएमजीपी असतील, एमएसएमईच्या काय योजना आहेत तर त्या पण देणार आहोत. त्याच्यानंतर इंट्रोडक्शन ऑफ टेंडरिंग, टेंडर पॉलिसी काय आहे, सरांचं पूर्ण सेशन. सर नमस्कार. बोला सर. सर बाकीची माहिती मी देतो आता प्रॉपर. ओके चालेल सर, नो प्रॉब्लेम सर आणि थँक्यू. आणि याचा जो आपण चार्जेस ठेवला आहे मिनिमम हा 2500 कोर्स फी आहे. त्याच्यामध्ये विथ जीएसटी 450 इन्क्लूड करून टोटल 2950 रुपीज आहे. तुम्हाला आम्ही जो ग्रुप बनवला आहे त्याच्यावर पण हे करू आणि तुम्ही निश्चित म्हणजे आपले जे जिल्हा कार्यालय आहेत, एमसीडीचे जिल्हा उद्योग केंद्र या ठिकाणी असतात, तर तुम्ही प्रत्येक प्रकल्प अधिकारी तुम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन पण करेल. तुम्ही त्यांच्या मार्फत जरी आले तरी चालेल. ऑनलाईन लिंक आहे प्रत्येक जिल्ह्याचा. आपला एक ऑफिसर कोड असतो तो तुम्ही एंटर करून तुम्ही ते माहिती करू शकतात. आणि ही बॅच आपण उद्याच स्टार्ट करणार आहोत. म्हणजे आपल्याकडे काही ऍडमिशन कमी होते म्हणून आपण एक वेबिनार केलं. शक्यतो म्हणजे जर तुम्ही आज किंवा उद्या सकाळी 11 पर्यंत जर केले तर आपल्याला तो डिसिजन घेता येईल किंवा 2 दिवस बॅच पुढे पोस्टपोन करायची किंवा मग उद्या स्टार्ट करायची. तर याच्याबद्दल टेंडरिंग संदर्भात जो टॉपिक आहे तर सर त्याच्याबद्दल आपल्याला ब्रीफ गाईड करतील. आणि सरांना मी विनंती करतो की सर तुमच्यासारखे व्यक्तिमत्व जर खरंच असे जर घडले, म्हणजे आपण म्हणतो एक वाक्य पहा, स्वामी विवेकानंद म्हटले होते, गिव्ह मी 100 नचिकेता आय विल चेंज द वर्ल्ड. निश्चित सर मी म्हणतो तुमच्यासारखे जर असं जर कार्य जर तुम्ही करत राहिला तर हे बदलायला वेळ लागणार नाही. सर तुमच्या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा. म्हणजे ह्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्ही एमसीडी सोबत काम करून आज बरेचसे उद्योजक म्हणतो आणि बरेचसे कॉन्ट्रॅक्टर आपण त्यांना म्हणतो ते घडवले. तर मी सर आपल्याला विनंती करतो की सर आपण पुढचे सूत्र आपण ते घेऊन मार्गदर्शन करावे. ओके, धन्यवाद सर. महत्वाचं आपण ऑलरेडी कंटेंट शिकलो तरी काही जण प्रश्नांकित आहे की टेंडरिंग काय आहे किंवा कोटेशन काय असतं, शासकीय ठिकाणी कशा पद्धतीने आपण प्रेझेंट व्हायला पाहिजे. तर या सेशनच्या माध्यमातून तुम्हाला ह्या गोष्टी शिकवल्या जातील की शासनाच्या निगडीत जे काही कामं करायचे. तुमचे काही जणांनी दुसऱ्याकडून ऐकलेलं असतं, माझं पेमेंट आलं नाही किंवा मला बिल भेटलं नाही, त्यानंतर मग पेमेंट मिळालं नाही, किंवा काही जण तुम्हाला रॉंग एक्सपिरियन्स मार्केटमध्ये प्रेझेंट करतात की जेणेकरून जास्त कॉम्पिटिशन मार्केटमध्ये तयार व्हायला नाही पाहिजे. या सेशनच्या माध्यमातून ऑलरेडी मी असं करतोय की या सेशनला जेवढे जण जॉईन होतील
त्या प्रत्येकांना एक एक व्यवसाय आपण सजेस्ट करून देतोय. त्या व्यवसायासाठी त्याला जे काही नाव वगैरे असतं की त्या नावामध्ये तो किती अजून व्यवसाय जास्त करू शकतो. काही व्यवसाय असे देणार की जे फिक्स राहील आणि काही कॉन्ट्रॅक्ट त्यांना आपण असे समजावून सांगतो की त्या छोट्या कॉन्ट्रॅक्टमध्ये त्याला लगेच जास्त मोठं बिल्डअप करता येईल, त्याला जास्त पुशअप वगैरे करता येईल. महत्वाचं काय की आपण एखादा निर्णय घेतो तर तुम्हाला एक छोटी गोष्ट समजावून सांगतो की निर्णय क्षमता ज्या व्यक्तीमध्ये नसते त्याच्या इतकी दयनीय अवस्था दुसरी असू शकत नाही. हा व्यवसायामध्ये का लागू होतो की आपल्यापैकी बरेच जण काय करतात, निर्णय घ्यायचा आहे, करू थोड्या वेळाने, नंतर बघू, नंतर पैसे येणार आहे. तर असं कधी होत नाही. यासाठी एक प्रकारची सुरुवात करणं गरजेची असते. एक माझ्या बाबतीमध्येही सांगतो आणि प्रत्येक व्यावसायिकाची ती सोच असते की नाही बघू, नंतर पैसे येतील, नंतर माझ्याकडे मोठा वगैरे फंड वगैरे येणार. तर असं प्रत्येक वेळेस होत नाही. जे आहे तिथूनच आपल्याला स्टार्टअप वगैरे करावं लागतं आणि तिथूनच ती सुरुवात करावी लागते. हा एक धंद्याचा एक रूलच आहे तो. त्याला एक विहित वेळेत करावं लागतं. ते ई टेंडरिंग ही चांगली अपॉर्च्युनिटी यासाठी मी तुम्हाला सांगतो कारण शासनामध्ये ऑलरेडी कित्येक टेंडरचा ट्रॅक रेकॉर्ड माझ्याकडे उपलब्ध आहे. ऑलरेडी कित्येक टेंडर मी सर्च करत असतो नेहमी, माझ्याकडे असतात, माझी टीम पण आहे, त्या टीमवर त्याच्यामध्ये काम करतो. ऑलरेडी माझ्याकडे 365 पेक्षा जास्त गव्हर्नमेंटच्या ऑर्डर्स पण आहे आणि कित्येक कामं मी घरी बसून सुद्धा करतो. प्रत्येक वेळेस त्या डिपार्टमेंटला जात सुद्धा नाही. तर ही जी काही टेक्निक आहे, ही जी काही स्किल्स आहे, मलाही वाटतं की तुमच्यापैकी जे काही लोक आहे त्यांना सुद्धा आपण कॉन्ट्रॅक्टर बनवून, त्यांना सुद्धा मोठे ठेकेदार बनवून त्यांना ते कामं कसे घेता येतील यासाठी पर्सनल सुद्धा आपण त्या गोष्टी समजावून सांगतोय. माझं चॅनल त्यासाठी काम करतंय की नाही प्रत्येक व्यक्तीला तिथून आपण कॉन्ट्रॅक्टर्स बनवू. मला तुम्हाला किराणा दुकान, इलेक्ट्रिशियन वगैरे बनवण्यामध्ये बिलकुल इंटरेस्ट नाहीये. त्यासाठी हायली वेटेड मी का शब्द युज करतोय की ऍज अ कॉन्ट्रॅक्टर, की प्रत्येक माझा जो पार्टिसिपेट आहे त्याला कॉन्ट्रॅक्टर म्हणूनच मार्केटमध्ये उद्देशून हा शब्द युज केला पाहिजे. तर ही किमया काय असतात, ही शॉर्टकट्स काय आहे, टेंडरिंगची पॉलिसी काय, जेम पोर्टलमध्ये एक महिला जी गृहिणी आहे की ते घर सांभाळून सुद्धा मार्केटमधून जे काम वगैरे कसं करू शकते, एखादा अशिक्षित व्यक्ती आहे की तो सुद्धा कसा टेंडरिंगच्या माध्यमातून कॉन्ट्रॅक्टर बनू शकतो. तर ह्या काही टेंडरच्या पॉलिसी असतात, ते टेंडरचे काही डावपेच असतात, ते कॉन्ट्रॅक्ट एखाद्या व्यक्तीला कसा मिळतो, त्यानंतर टेंडरसाठी कुठले कुठले डॉक्युमेंट लागतात. तर आता सध्या जे डॉक्युमेंट्स आहेत त्यापेक्षा काही वेगळे लागतात का, किंवा नवीन डॉक्युमेंट मला कसे काढायचे असतात, ते कमी पैशात कसे काढता येतील. माझ्याकडे फायनान्स नाहीये पण तरी मला टेंडरिंग घ्यायचंय, थोडंफार माझ्या लक्षात आलं पण आता टेंडरिंग घेऊन मला टेंडरिंग मध्ये उतरायचंय, तर ती पॉलिसी कशी काय. तर हे जे काही व्यवसायाचे छोटे मोठे डावपेच असतात. आता क्लस्टरचे त्या सरांनी आपल्याला प्रश्न केला की माझा क्लस्टर आहे पण मला हा प्रॉब्लेम येतोय. तर प्रत्येकांचे जे काही पार्टिसिपेटचे जे काही प्रॉब्लेम असतात तर आपण प्रत्येकांना पर्सनली गाईड करणार आहे. त्या सेशनमध्ये आपण प्रत्येकांच्या व्यवसायाबद्दल सुद्धा चर्चा करणार आहे. प्रत्येकांना आपण टेंडरिंग मध्ये पूर्णपणे त्यांनी आपला सेमिनार जॉईन केल्यानंतर डायरेक्टली टेंडरच भरणार आहे. आपण डायरेक्टली गव्हर्नमेंटला काय लागतं तेच आपल्याला सप्लाय करायचं आहे. तर त्या प्रत्येक गोष्टी आपण या सेमिनार मध्ये शिकणार आहोत. या अति महत्वाचं आहे. आणि आजच्या परिस्थिती जर बघितली तुम्ही तर आज मार्केटमध्ये बऱ्याच जणांना कामच मिळत नाहीये. तर त्यांच्यासाठी 100% सोल्युशन्स म्हणजे हा सेमिनारच आहे. की या सेमिनारमध्ये तुम्हाला कित्येक व्यवसाय मी दाखवणार आहे. काही बिझनेस तुम्ही ऐकले असतील तर काही बिझनेस तुम्ही ऐकले सुद्धा नसतील तर असे बिझनेस तुम्हाला मिळतील. जसं की मी तुम्हाला लुसन घासचा बिझनेस दिला. काही जणांना अजून एक बिझनेस सांगतो, मटन सप्लायचा बिझनेस हा 25 ते 30 कोटी रुपयाच्या पेक्षा जास्त टेंडर्स हे मटन सप्लायचे असतात, बूट सप्लायचे असतात, कपडे सप्लायचे असतात, एखाद्या ऑफिसला मनुष्यबळ सप्लाय करायचे असतात. कित्येक बिझनेस आहे पण या बिझनेसला चर्चा करण्यासाठी एक विशिष्ट वेळ सुद्धा पाहिजे. तर ती वेळ आपण निवडलेली आहे. एमसीडी नगरने एक वेळ निवडलेली आहे. तर त्या वेळेत जर तुम्ही पार्टिसिपेट जर केलं तर नक्कीच गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर तर बनणारच, पण तुम्हाला रेव्हेन्यू सुद्धा चांगला मिळेल. आणि फ्युचरमध्ये ही गोष्ट करणं खूप गरजेची आहे. जशा शासनाच्या पॉलिसी वगैरे इम्प्लिमेंट होत आहे, शासन सुद्धा हिच्यात तुम्हाला खूप मोठ्या स्कीम देते. पैसे नसेल तुम्हाला फायनान्स सुद्धा देत आहे. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला इथून शिकायच्या आहे. तर ह्या शिकण्यासाठी तुम्ही नक्कीच हा सेमिनार जॉईन करा. तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्तच गोष्टी यामध्ये मिळतील याची मी 100% मला गॅरंटी आहे. तर तुम्ही नक्कीच तो सेमिनार जॉईन करायला पाहिजे. आणि शासकीय टेंडरमध्ये पार्टिसिपेट होण्यासाठी तुमची तयारी तुम्ही आजपासूनच सुरुवात करायला पाहिजे. तर जिवाडे सर बाकीची जी काही प्रोसेस आहे तुम्ही ती त्यांना समजावून सांगू शकता सर. जिवाडे सर आवाज येतोय तुम्हाला? सरांनी खूप छान पद्धतीने सांगितलं पण म्हणजे आणि विशेष म्हणजे सरांचं जसं बोलतच राहावं असंच वाटतं नेहमी. आपल्या
आपला हा 6 दिवसाचा सेशन आहे आणि त्यामध्ये प्रत्येक आमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी जे प्रकल्प अधिकारी आहेत त्याबद्दल तुम्ही त्यांच्याशी संपर्क करू शकता. यानंतर आम्ही प्रत्येक प्रकल्प अधिकाऱ्यांचे जे ग्रुपवर कॉन्टॅक्ट आहेत तर ते तुम्हाला शेअर करू. जी पेमेंट लिंक आहे हे पेमेंट कोणाचाही म्हणजे आपण जे म्हणतो ना कॅश भरायचं नाहीये, हे पोर्टलद्वारे तुम्हाला पूर्ण पेमेंट तुमचं जाणार. त्यानंतर तुम्हाला जे सर्टिफिकेशन आहे ते पण तुम्हाला आम्ही प्रत्येक जिल्ह्याच्या ऑफिसमध्ये आम्ही तुम्हाला पुरवणार. त्यामुळे आणि हा प्रोग्राम जो पूर्ण आहे हा झूमवर असल्यामुळे कोणत्याही जिल्ह्याचा पार्टिसिपंट असेल तर ते जॉईन करू शकता, म्हणजे तो काय प्रॉब्लेम नाही. आणि बारगे सरांकडून आपल्याला काय जुनं त्यांच्याकडून जे काय आहे स्टडी मटेरियल असेल, काय ऑर्डर वगैरे असतील, जे काय टेंडरचे काही PDF वगैरे असतील त्यांच्याकडून, तर तुमच्या क्षेत्राच्या संदर्भात तुम्ही सरांशी आपण जो एक ऑफिशियल ग्रुप करतो त्यावर मागून तुम्हाला त्या पण दिल्या जातील. मंगेश सर तुम्हाला काही सूचना करायच्या? ओके, सो फक्त आता एवढं सांगेल की कृपया आपल्या ग्रुपवर ज्या ऍडमिशनच्या ज्या लिंक्स वगैरे आणि हे आहेत ते तुम्हाला पाठवले जातील. आपण नक्कीच इंटरेस्टेड असाल तर प्रत्येक जिल्ह्यात, महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमचं ऑफिस आहे. तुम्ही कुठल्याही जिल्ह्यातून ऍडमिशन घ्या, तुमचे प्रमाणपत्र त्याच जिल्ह्यात तुम्हाला मिळतील. ओके, आणि प्रत्येक जिल्ह्यात तुम्हाला ही हेल्प, आणि आम्ही हेल्प करण्यापेक्षा हे जे टेंडर गुरु बसलेले आहेत म्हणजे ते तर म्हणजे आमची गरजही पडून देत नाही. म्हणजे MCDच्या माणसाकडे ते येऊन पण देणार नाही. जस्ट फक्त तो कोर्स कम्प्लीट झाला तर म्हणजे तुम्ही आम्हाला विसरून जाल. फक्त टेंडर गुरु बारगे सर असंच करणार आणि तुम्ही स्वतः बघणार की सर काय आहे आणि काय आपण या गोष्टीतून मिळवलं. खरं तर चार्जेस याच्यासाठी की खूप मिनिमम चार्जेस आहे या टेंडरिंगसाठी. म्हणजे गव्हर्नमेंटने मागच्या वर्षी आम्हाला स्पॉन्सर्ड केलेला होता सर कार्यक्रम, तर त्या एक पार्टिसिपंटसाठी 10,000 रुपये गव्हर्नमेंटने दिले होते या कंटेंटसाठी आम्हाला, प्रत्येक पार्टिसिपंटसाठी. आणि 10,000 रुपये माझ्या मते नाशिकमध्ये तुम्ही येऊन ट्रेनिंग घेऊन गेलात त्या संदर्भातलं. 9,000 रुपये 10,000 रुपये गव्हर्नमेंटने स्पॉन्सर केले होते त्यावेळेस. तर हा आपण आता पॅन्डेमिक पिरियडमुळे स्पॉन्सरशिप वगैरे आता आपल्याकडे येत नाहीये, तरी बरेच लोक असे की त्यांना स्वतःचा काहीतरी उद्योग व्यवसाय सुरू करायचा आहे. तर हे खूप सुंदर असं माध्यम घरी बसल्या आणि कमीत कमी भांडवलात आणि जे प्रश्न पडतात सरांनी सांगितलं की शिक्षणाची अट नाही, वयाची अट नाही, नंतर तुमच्याकडे काय डॉक्युमेंट आहे काय नाही, या सर्व गोष्टी जर अशी जर स्कीम सांगायला लागलं तर थोडंसं वेगळं वाटायला लागतं आपल्याला. बट खरोखरच मित्रांनो खूप सत्य आहे या गोष्टीमध्ये. आम्ही सरांचं चॅनल वगैरे सर्वच गोष्टी बघितलेल्या आहे आणि आम्ही स्वतः रिकमेंड करतोय. मी नाशिकमध्ये बऱ्याच लोकांशी कॉन्टॅक्टमध्ये आहे. जरूर विश्वास ठेवून तुम्ही या कोर्सला ऍडमिशन घ्या अशी सर्वांना विनंती करेन. आपण इन फ्युचर तुम्हाला इंटरेस्ट असेल आम्ही आमचे नंबर्स त्या ग्रुपमध्ये शेअर करतो. तर त्यानंतर तुम्हाला जे अधिक माहिती लागेल ऍडमिशन संदर्भातली असेल, टेक्निकल ऍडमिशन घेताना येणारी अडचण असो किंवा अजूनही या कोर्स बद्दल तुम्हाला आणखी काही डिटेल माहिती असेल तरी आमच्या प्रकल्प अधिकाऱ्यांना विचारा. सर्व खात्री केल्यानंतर तुम्ही तुमचं ऍडमिशन करा. आपण आज किंवा उद्या या बॅच बाबत एकदा कधी लावतोय त्याबाबत डिसिजन घेऊन तुम्हाला लगेच कळवलं जाईल. सो आपलं ऍडमिशन करा एवढीच तुम्हाला हे करेल. आणि माझ्या मते सरांनी आता आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम करावा आणि आपलं वेबिनार संपलं असं आपण कळवून द्या. सर ओव्हर टू यू. जिवाडे सर. सर आमचे प्रकल्प अधिकारी महाराष्ट्र उद्योजकता सिनियर प्रोजेक्ट ऑफिसर पुणे हे पण आहेत. पुण्याचे जे काय पार्टिसिपंट असतील कारण त्यांच्याकडे भरपूर इन्क्वायरीज वगैरे येत असतात तर त्यांना 2 मिनिटं बोलायचं आहे. तर उंबर सर आवाज येतोय? हॅलो, माझा आवाज येतोय का? हो येतोय सर. बोला सर. बर मंगेश जरा स्क्रीन ऑफ करा प्लीज. माझा फोटो दिसतो का बघा? येस सर. हा, मला आपले हर्षल बर्गे सर आत्ताच माझी आणि सुदाम थोटे साहेबांची चर्चा झाली. येस सर. हर्षल बर्गे सर प्लीज. हो सर बोला. ऐकतोय सर, ऐकतोय. हा, सुदाम थोटे साहेबांची आमची चर्चा झाली. म्हणजे हर्षल बर्गे इज अ व्हेरी ऍक्टिव्ह पर्सन and this is proud to Maharashtra and Maharashtrian people. So first I would like to congratulate you and congratulate to Mangesh and Tate Sahib to plan this type of program. आणि मला सांगायला आवडेल की जर आपला महाराष्ट्र आणि त्याच्यातही आपलं पश्चिम महाराष्ट्र, नगर म्हणजे उत्तर महाराष्ट्र असं काही फरक समजत नाहीये, पण अमरावती किंवा विदर्भ हा लिडिंग आहे ह्या प्रोग्रामच्या बाबतीत. तर मला वाटतं की ह्या प्रोग्रामला सुद्धा खूप जोरदार
लोकांनी सहभागी व्हावं आणि मनामध्ये किंतु परंतु या शंका मनामध्ये न ठेवता एक थोडस डेरर व्हावं. आपण डेअरिंग केल्याशिवाय आणि घराबाहेर पडायचं नाही कुठं. आपल्याला सगळी माहिती घरात घ्यायची आहे. महिला वर्ग असेल, पुरुष वर्ग असेल, इवन वयाची अट नाही. म्हणजे लहान मुलांपासून ते वयोवृद्ध माणसापर्यंत प्रत्येकामध्ये एंटरप्रेनर दिसला पाहिजे. मी बऱ्याच वेळा ऐकतोय, अर्धा तास ऐकतोय, मला तात्या जिवडे साहेबांनी लिंक पाठवली आणि जॉईन व्हा म्हटलं. मी जॉईन झालो लगेच. तर मला मनापासून अभिनंदन करायचं सगळ्यांचं. माझा महाराष्ट्र फिरून झाला 31 वर्षात. जवळजवळ 14-15 जिल्हे झाले. नाशिक, नंदुरबार, लातूर, यवतमाळ 4 वर्ष. तर हा महाराष्ट्र आपला आहे आणि आपल्याला सोन्यासारखी माणसं जी हर्षल बर्गे साहेबांसारखी आहे हे असेट जपायची आपल्याला. आणि मला सगळ्यांना विनंती करायची, आता जे ह्या वेबिनार मध्ये सहभागी झालेले आहेत, थोडंसं डेअरिंग करा. कारण बाहेरून येऊन महाराष्ट्रात लोक पैसे लावतात, एनर्जी लावतात, असेट लावतात, ते भरपूर पैसे कमवतात आणि तो पैसा बाहेर जाऊ घेऊन जातात. तर मला वाटतं की महाराष्ट्रीयन माणसांनी, मराठी माणसांनी कुठे मागे राहू नये. फार काय होईल तर थोडासा लॉस होईल, परंतु अशी सुद्धा शंका मनामध्ये आणायची नाही की लॉस होईल का. तर मला वाटतं की आपण असेट प्रॉपरली जर ऑपरेट केल्या, फिक्स असेट्स असेल, करंट असेट्स असेल, ह्या जर प्रॉपरली ऑपरेट केल्या तर मला वाटतं की त्याचं कॅल्क्युलेशन आपल्याला सुरुवातीपासून व्हायला सुरुवात होते. आणि कुणाचे अनुभव असतील, निगेटिव्ह असतील, क्रिटिकल असतील, काही पॉझिटिव्ह असतील, तर आम्हाला स्वतःला, म्हणजे मला स्वतःला क्रिटिकल आणि निगेटिव्ह फीडबॅक आवडतात. कारण त्याच्यात सोल्युशन शोधायला लागतं आपल्याला. जर गोड गोड बोलला आपण, खूप चांगलं झालंय, शाबासकी दिली, तर त्याच्यात काही इम्प्रुव्हमेंट होत नाहीये. तर मला टीका करणारी आपल्या कामावरती किंवा आपल्याला काहीतरी सजेस्ट करणारी, निगेटिव्ह फीडबॅक देणारी माणसं आवडतात. तर मी थोडंसं 2-5 मिनिटं शेअर करतो माझा अनुभव. मी पालघरला असताना एका हायस्कूलमध्ये 9वीच्या 2 डिव्हिजनच्या विद्यार्थ्यांसाठी एक उद्योजकता काय असते ह्याचं म्हणलं एक भाषण देऊ आपण. आणि मी तो कार्यक्रम 27 ऑगस्टला बोललो मी 1-1.5 तास. मुख्याध्यापक पुलकेश मोहिते सर होते. मोहिते सर म्हणले ह्या मुलांना काय बोलणार, मला फक्त माझ्या समोर बसवा. 27 ऑगस्टला त्यांना 1-1.5 तास बोललो. सरही खुश झाले. परत मी 21 सप्टेंबरला गेलो. मुलं चिअरअप झाली. त्यांच्या वर्गात, दोन्ही वर्गात जाऊन मी बोललो. मुलांचा सेल्फी काढायला लागलो तर मुलं बेंचवरती उभी राहिली जाऊन, मुलं आणि मुली 9वीची. म्हणजे आपल्या बोलण्यामुळे एवढे चिअरअप होतात मुलं आणि त्यांच्यामध्ये एनर्जी ट्रान्सफॉर्म होते. आपलं एकच काम आहे, मोटिवेशन आणि एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन. हे महाराष्ट्रीयन माणसांच्या मनामध्ये, नसानसामध्ये भिनलं पाहिजे. तिथं वयाचं बंधन नाही. माझं वय झालं, माझं वय आहे का, माझी पात्रता आहे का, हे कशाला प्रश्न आणायचे मनामध्ये. तर मला वाटतं की हे सगळं किंतु परंतु जे काही स्पीड ब्रेकर आहेत हे काढून टाकावेत. फक्त थोडी प्रिकॉशन घेऊन, थोडा अभ्यास करून. आणि आपले जे टेंडर मधले गुरु आहेत हर्षल बर्गे सर, कोटे साहेबांनी आताच कौतुक केलं की मी स्वतः शोधलेली फॅकल्टी म्हणे, परंतु आपल्या पुणे विभागाला फायदा व्हायच्या तो विदर्भाला व्हायला लागला आणि नाशिक विभागाला व्हायला लागला. म्हणलं लेट देम टेक बेनिफिट. आमचं ब्रीद आहे बहुजन सुखाय बहुजन हिताय. तर थोटे साहेब हसले थोडेसे, आता केबिन मध्ये आहेत. मी मुद्दाम थोडंसं, माझा आवाज मोठा असल्यामुळे म्हणलं बोलूयात आपण, शेअर करूयात. तर मनापासून तात्यासाहेब, मिस्टर मंगेश आणि हर्षल बर्गे सर आणि सगळे उपस्थित यांचं मनापासून अभिनंदन आहे. बी हॅपी, बी स्ट्रॉंग, बी वेल्दी. थँक्यू सो मच. थँक्यू सर, थँक्यू. आणि तुमचे शब्द नेहमीच प्रेरणादायी असतात. बार्गे सरांचं म्हणजे मी म्हणतो एमसीडीचे ते खरंच प्रत्येक ठिकाणी आज. आणि मला कुठंतरी माफी मागं वाटते सर, कारण की पुण्यामध्ये हा कोर्स 4000 फीचा असतो आणि आम्ही हेड ऑफिसला पण विनंती केली. ते म्हटले पुण्यामध्ये 4000 फी आणि तुम्ही 2500 का. तर आम्ही म्हटलं सर, जळगाव असेल, नंदुरबार असेल, धुळे असेल, नाशिक असेल, नगर असेल, थोडे ग्रामीण आहेत सर म्हटलं. कारण पुण्यातल्या लोकांना कसं आहे, ते फी जर कमी असेल तर ते म्हणतात क्वालिटी मिळणार नाही. पण म्हटलं आमच्या भागातल्या लोकांना याचा निश्चित फायदा झाला पाहिजे. त्याबद्दल आम्ही सर थोडी फी कमी केली, त्याबद्दल मी माफी मागतो. आणि निश्चितच बार्गे सरांचं मार्गदर्शन हे शेवटपर्यंत असतं. म्हणजे बार्गे सर आजपासून एमसीडी मध्ये नाही, ते आपले मेंबर, म्हणजे आपले एमसीडीतले टीम मेंबरच आहेत. आणि सर्व जे काय प्रशिक्षणार्थी असतात ते तर आपले टीम मेंबर असतात. आणि असंच सर्वांचं मार्गदर्शन असावं. आणि मी बघतोय जवळपास 55 ते 60 पार्टिसिपंट आपले जॉईन होते. सर्वांनी तो वेबिनार जॉईन केला, त्यांचा वेळ दिला. आणि ते निश्चितच बरेचसे मला मेसेज पण पडतायत की सर टेक्निकल, काही लोकांनी तर ऑनलाईन ट्रेनिंग मध्ये त्यांचे ऍडमिशन चालू झाले होते. मला लिंक पाठवा सर, मला ऍडमिशन करायचंय. तर त्यांना काही टेक्निकल इश्यू येत होत.
तर आमच्या जिल्ह्याचे प्रकल्प अधिकारी असतील, सगळे ऑफिस मधले हे असतील किंवा बारगे सर असतील, तुम्हाला नेहमीच आम्ही सहकार्य करण्यासाठी बांधील आहोत. आणि मंगेश सर, बंद आपलं संपवायचं ना? बारगे सर, तुम्हाला बोलायचं काही? सर, या आजच्या सेशनचा मला एक फायदा झाला, थोडा सांगतो तुम्हाला. म्हणजे कुंभार सरांनी जे आता जो विषय सांगितला, तर मला असा फायदा झाला की त्यांची जी ते आता म्हटलं ना की यंग जे असतात, तर त्यांची एनर्जी ट्रान्सफर व्हायला पाहिजे, तर त्यांची एनर्जी त्याच्यामध्ये ट्रान्सफर जातात. थँक्यू सो मच. नाही, अजून एक विषय असा होतो की मला अजून एक सुचलं की तुम्ही वयाने तर मोठेच आहात, बरोबर आहे? नाही सर, बरं हर्षलजी, मी आता 55 वर्षाचा आहे, मी तरुण आहे 25-30 वर्षाचा. नाही, पण तुम्हाला विषय काय सांगायचा आहे मला, की आज जिवंत कोण आहे माहितीये का? ज्याचे विचार जिवंत आहे तोच व्यक्ती जिवंत आहे. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. म्हणजे मला काय सांगायचं आहे की तुम्हाला मी यंगच समजेल, मला तुमचं वय मेजर नाहीये. तुमचे विचार जर 18 वर्षापासून बूस्ट होणारे असतील तर तुम्ही यंग आहात. येस सर, बरोबर आहे. आजकाल काय होतंय की व्यवसाय करताना लोक पैशामध्ये कॅल्क्युलेट करतात, बरोबर आहे, पण व्यवसाय ऍज अ टेक्निक आहे. व्यवसाय हा टेक्निकल केला जातो. एक व्यवसाय म्हणजे आता ती अंग मेहनत राहिली नाही की जे आमच्या वडिलांच्या अगोदर, आजोबांच्या अगोदर चालायची. आता व्यवसाय इज अ टेक्निक. मी सुद्धा काम करतोय, माझे कित्येक गव्हर्नमेंट, तुम्ही थोटे सरांना विचारलं म्हणजे काय, मला काही वेगळं सांगण्याची गरज नाहीये, पण ऑलरेडी कित्येक डिपार्टमेंट मध्ये मी काम करतोय. तर आता प्रत्यक्ष मेहनतीचं काम करणं माझं वय नाहीये. कारण मी काय यूज केलं, मी जेम पोर्टल ई टेंडरिंगची टेक्निक यूज केली. टेक्निक माझं सर्वांना तोच विषय सांगणं आहे की प्रत्येक वेळेस अंग मेहनत करायला बघू नका. टेक्निक शिका, फायनान्शियल शिका, टेक्निकल अनालिसिस शिका आणि काम घ्या आणि कमी वेळेमध्ये, कमी वयामध्ये तुमचं काम चालू करा. प्रत्येक वेळेस आपण काय करतो की शाळेमध्ये शिकायला गेलो तर फक्त सर्टिफिकेट गोळा करून आणतो, आणि आज ज्या लोकांकडे सर्टिफिकेट होतं त्यांना कंपनीमधून काढून टाकलं, आणि कित्येक जणांचे रोज मेसेज येतात काम द्या, काम द्या. पण वेळ तर गमवला ना. काम मिळणार त्यांना मला माहितीये, पण वेळेचा सदुपयोग करा. आज कोरोना पॅन्डेमिक मुळे कित्येक गोष्टी ओपन आहे, काही गोष्टी बंद आहे, तर तुमच्याकडे आज वेळ पण आहे डिसिजन घेण्यासाठी. त्यामुळे सर्वांना अगोदरच सांगितलं होतं की निर्णय क्षमता ज्या व्यक्तीमध्ये नसते त्याच्या इतकी दयनीय अवस्था दुसरी असू शकत नाही. तुम्ही आयुष्यात किती मोठे व्हा, काही पण करा, पण जर तुम्हाला तुमचा घरचा निर्णय असेल, व्यवसायाचा असेल, किंवा आपल्या कोर्सच्या माध्यमातून कोर्स जॉईन करायचा असेल, जर तुमच्यामध्ये यापैकी निर्णय नसेल आणि अजूनही तुम्ही कोणाला विचारता की मी त्याला विचारून करतो, मी याला विचारून करतो, मी त्यांना विचारतो, तर ह्या गोष्टी विचारायच्या नसतात, ह्या इम्प्लिमेंटेशन असतात. नो सजेशन, ओनली इम्प्लिमेंटेशन. नाईस, थँक्यू सो मच. धन्यवाद सर. आणि आम्ही आभार मानणार नाही, कारण की आभार मानून तुम्हाला आम्ही म्हणजे या कामातून मुक्त करणार नाही. त्याच्यामुळे जे आपल्या वेबिनारला जॉईन होते, जे खरे ज्यांना खरा याच्यापासून बेनिफिट मिळणार आहे, फायदा मिळणार आहे, त्यांच्यापैकी मी एक 2 मिनिटात सरांचे आभार मानावे अशी मी विनंती करतो. कुणी आहे का इच्छुक सरांचे आभार मानायला? पार्टिसिपंट पैकी कोणी आहे का? हॅलो हॅलो, हा बोला बोला. हा सर, हर्षल सरांनी खूप छान मार्गदर्शन केलंय. नक्कीच आमचा व्यवसाय याच्यामुळे वाढेल अशी आम्ही ग्वाही देतो. खूप खूप आभार. थँक्यू हर्षल. धन्यवाद सर. आणि करीम बेग सर, ते ऑनलाईनचे ते चालू मध्ये सुद्धा त्यांनी ऍडमिशन केलेलं आहे आपल्याकडे. त्यांना टेक्निकल प्रॉब्लेम आला तर ते चालूच होतं. धन्यवाद सर, तुम्ही निश्चित तुम्हाला त्याचा बेनिफिट मिळेल. आणि बारगे सरांचे या ठिकाणी त्यांनी खूप बहुमूल्य वेळ दिला महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र कार्यक्रम मध्ये, आणि महाराष्ट्र एमसीडीचं पण नाव मोठं उंच करण्यात सरांसारखे असे खूप आपण जे म्हणतो स्ट्रॉंग पिलर एमसीडीला मिळालेले आहेत. आणि प्रत्येक प्रकल्प अधिकारी तुम्ही बघितलेच, आमचे कुंभार सर असतील, काय असेल, कोणताही प्रोग्राम असला तर मी जॉईन करतो. आमचे छोटे साहेब पण ते ऐकत होते. ते आमच्याकडे फक्त जिजामाता शाळेचे सर बोला सर. मी पण धन्यवाद म्हणू शकतो, कारण का कुंभार साहेब म्हणजे सरांमुळे आम्हाला नवीन पिढीला, म्हणजे जे 18 वर्षातून आता पुढे आले 20-22 वर्षाचे, त्यांना चांगलं मार्गदर्शन भेटेल. कारण का त्यांना माहिती नसतं जर पुढं काय कारण का प्रत्येकाला वाटत असतं की नोकरी 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 करून काय फायदा नसतो, हे सरांनी समजून सांगितलं सर. धन्यवाद सर.
ओके, धन्यवाद सर. आणि खरंच बरेचसे इच्छुक आहेत, तर तुम्हाला आम्ही वेळोवेळी व्हॉट्सअप ग्रुप तुम्ही जॉईन केलेलाच आहे. ज्यांनी केला नसेल त्यांनी पण जॉईन व्हा. आणि आपला सेशन खरा तर उद्याचा आपला टाइम होता, पण आज जर तुम्ही आज आणि उद्या 11 पर्यंत ऍडमिशन केले तर आमचे कन्फर्म होईल आणि आम्ही लिंक ती क्लोज करू. कारण की आम्ही लिमिटेड सीट घेतो, म्हणजे जास्त सीट्स नसतात. कारण की लाईव्ह सेशन असतं आणि प्रत्येक व्यक्तीला प्रश्नाचे उत्तर आणि त्यांना त्याच्या क्षेत्रातलं पूर्ण नॉलेज मिळणं पाहिजे. त्याच्यामुळे तो लाईव्ह सेमिनार असतात. त्याच्यामुळे सर्वांना विनंती आहे की सेशनला जॉईन व्हा आणि परिपूर्ण तुम्ही कॉन्ट्रॅक्टर होणारच हा बारगे सरांचा शब्द असतो. तुम्ही कॉन्ट्रॅक्टर झालाच हे त्यांचं, आणि ते खरं करून दाखवतात. कारण की ते तेवढा कॉन्फिडन्स त्यांच्याकडे आहे, तेवढं त्यांनी त्याच्यामध्ये वेळ दिलेला आहे. त्याबद्दल सरांचे आभार मानतो. आणि हा कार्यक्रम संपला. थांबू नका थोडस प्लीज तात्यासाहेब. आपण पुण्याला फी 4720 आहे का 47 किती आहे मला माहित नाही आहे, आणि तुम्ही फी कमी केलीत तर सगळ्यांना मला एक अपील करायचं आहे की ज्यावेळेस नेक्स्ट प्रोग्राम होईल, आता नगरचा तर व्हायला म्हणजे होणारच आहे, त्याच्यामध्ये त्या कन्सेशनल फीचा लाभ घ्यावा आणि जे उपस्थित आहेत त्यांनी बाकीच्यांना सांगावं. कारण पुण्याचा जो फीचा प्रोग्राम आहे, पुढचा प्रोग्राम 10,000 रुपयाचा इन्क्लुडिंग जीएसटी किंवा एक्सक्लुडिंग जीएसटी असेल, तर ते लक्षात ठेवा कृपया. त्याच्यामुळं आपलं निर्णय काय आहे, म्हणजे परत आला की क्वालिटी जास्त चांगली असेल म्हणून आता थांबू. तर आता आपण पहिल्या म्हणजे फळीमध्ये आहोत. म्हणजे फर्स्ट याच्यामध्ये अमरावतीने खूप चांगले कार्यक्रम घेतले, कारण तिथं प्रदीप इंगळे आहेत आपले पीओ, तर ते टेक्निकल एक्सपर्ट आहेत. त्यामुळे त्यांनी खूप चांगलं सगळं जुळून आणलं. इथं आपल्याला नगरमध्ये खूप चांगली संधी आहे. नॉर्थ महाराष्ट्र नगर असेल, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, आणि यामध्ये आपण ह्या फीचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा. महाराष्ट्रातले जेवढे असतील त्यांनी ही फार कमी फीज आहे, 2950 रुपये. म्हणजे मंगेश यांनी आता सांगितलं की 10,000 रुपये शासनाने दिलेत आपल्याला एका पर पार्टिसिपंट, आणि पुण्याचा 4720 आहे. नेक्स्ट प्रोग्राम 10,000 इन्क्लुडिंग और एक्सक्लुडिंग जीएसटी असेल. आता अनाउन्समेंट करतोय पुण्याच्या प्रोग्रामची, म्हणजे हर्षल बर्गे सर आणि आम्ही थोटे साहेब मिळून. ओके, थँक्यू सो मच. धन्यवाद, सर्वांचे धन्यवाद, थँक्यू. हा कार्यक्रम इथं संपला असं जाहीर करतो आणि निश्चितच सगळे जॉईन होतील प्रोग्रामला अशी अपेक्षा करतो. आणि ऍडमिशन आमचे पूर्ण झाल्यावर आम्ही 11 वाजता म्हणजे ज्यावेळी आमचे ऍडमिशन पूर्ण होतील त्यावेळेस आम्ही ती लिंक क्लोज करतो. त्यामुळे फर्स्ट कम फर्स्ट आउट सगळ्यांनी लाभ घ्यावा. धन्यवाद. धन्यवाद. हॅलो, आवाज